श्रीकृष्ण जन्माष्टमी येतो आणि रक्षाबंधन देखील येतं आणि वटपौर्णिमेचा करेक्ट आन्सर आहे. म्हणजे वटपौर्णिमा हे श्रावण. नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टुडिओमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण आणखी एक इंटरेस्टिंग घटक बघूयात, जे पोलीस भरती 2021 साठी अत्यंत महत्त्वाचं आहे. यापूर्वी आपण भाग 1 मध्ये पाहिलं होतं बघा. 2021 मध्ये विचारलेले संपूर्ण जिल्ह्याचे सर्व जिल्ह्यांचे जीके प्रश्न मी एकाच व्हिडिओमध्ये टाकले होते. तो एक रिव्हिजन म्हणून आपण व्हिडिओ कंटिन्यू बघितला होता की मॅरेथॉन व्हिडिओ होता तो. त्याचाच भाग 2 म्हणून आपण बघतोय आज. पेपरमध्ये आलेले सर्व जीकेचे प्रश्न म्हणजे भाग 1 मध्ये वगळता जे प्रश्न किंवा त्याच्यानंतर जे पेपर झालेले होते त्यामध्ये बघा मुंबई झालेला आहे, पिंपरी झालेला आहे किंवा नागपूर झालेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी झालेले आहेत त्या ठिकाणी सर्व प्रश्नांचा समावेश मी एका ठिकाणी केलेला आहे. तो देखील व्हिडिओ तुम्ही आत्ता पूर्ण बघा. ओके, यापूर्वी जर तुम्ही भाग 1 बघितला नसाल तर भाग 1 तुम्हाला यावर आय बटनावरती लिंक दिसत असेल किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. तुम्ही नक्कीच भाग 1 बघून जावा. म्हणजे 2021 मध्ये झालेले सर्व जीकेचे प्रश्न मी सांगतो मी, जे आगामी येणाऱ्या कारागृह भरतीसाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं ठरेल. ओके, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही अजून ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण बघत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग आपण बघूयात पेपरमध्ये झालेले सर्व जीकेचे प्रश्न 2021चे. बघा, आपला महत्त्वाचा पहिला प्रश्न जीकेचा. महाराष्ट्रातील अभयारण्य आणि त्यांच्या जोड्या लावा असं विचारले आहे. ओके, महाराष्ट्रामधील जे अभयारण्य आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत असं त्यांची जोड्या आहेत. बघा, आपण बघूयात. मेळघाट अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? मेळघाट अभयारण्य हे अमरावतीमध्ये आहे आणि योग्य जोडी ओळखा असं पण सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत तुमच्यासाठी. ओके, आणि त्यापैकी मेळघाट अभयारण्य अमरावतीमध्ये आहे. ओके, म्हणजे हे बरोबर आहे. त्यानंतर सागरेश्वर अभयारण्य हे कुठं आहे? हे सिंधूरमध्ये नसून हे सांगलीमध्ये आहे. ओके, ज्याला आपण यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य सांगलीमध्ये येतं. म्हणजे 2 या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, त्यानंतर मयुरेश्वर सुपे अभयारण्य हे कुठं आहे? मयुरेश्वर सुपे हे पुण्यामध्ये आहे, म्हणजे हे करेक्ट आहे. त्यानंतर हे चुकीचं झालं. त्यानंतर घोडाझरी अभयारण्य चंद्रपूरमध्ये आहे, हे पण बरोबर आहे. आणि बोर अभयारण्य, ओके, बोर अभयारण्य कुठं येतं? हे वर्धामध्ये येतं. वर्धामध्ये येतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 5 पण चुकीचं झालं. म्हणजे 2 आणि 5 याच ठिकाणी चुकीचं आहेत. 2 आणि 5. तर पर्याय बघा बी नंबरचा. पर्याय क्रमांक बी ह्याचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे मेळघाट अमरावती, त्यानंतर मयुरेश्वर सुपे पुणे आणि घोडाझरी चंद्रपूर हे 3 जे आहेत आपले बरोबर आहेत. आणि 5वं आणि दुसरं या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, बोर आपल्या वर्धामध्ये आहे, सागरेश्वर सांगलीमध्ये आहे. ओके, पेपर तसा जीकेचा टफ होता. ओके, बऱ्यापैकी अभ्यास असेल तर ठीक आहे. बघा, खालीपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला नाही असं विचारलं आहे. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्काराविषयी किंवा त्यांच्या पुरस्कारकर्त्यांविषयी संपूर्ण तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, जेवढे पण महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करते आहेत त्यांच्यापैकी या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत आणि एकांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला नाही. बघा, जयंत नारळीकर यांना भेटलेला आहे का? यस, जयंत नारळीकरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला आहे आणि हे 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे होणार आहे नाशिकमध्ये डिसेंबरमध्ये, त्याचे हे अध्यक्ष आहेत जयंत नारळीकर. त्यानंतर सुनील गावस्कर यांना भेटले का? नाही, सुनील गावस्करांना भेटले नाही. मात्र सचिन तेंडुलकर यांना भेटलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणारे पहिले क्रिकेटर कोण आहेत किंवा पहिले खेळाडू कोण आहेत? तर ते सचिन तेंडुलकर. म्हणजे सचिन तेंडुलकर यांना भेटलं आहे. आणि रघुनाथ माशेलकर यांना देखील 2005च्या दरम्यान भेटलेलं आहे. क्लिअर? म्हणजे याचं उत्तर काय ठरेल? सुनील गावस्कर. ओके, सुनील गावस्करांना भेटलेलं नाही, तर बाकीच्या सर्वांना भेटलं आहे. आणि महाराष्ट्र भूषण जे पुरस्कार आहे याची सुरुवात 1996-97 झाली होती आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे पहिले विजेते आहेत पु ल देशपांडे. पु ल देशपांडे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणारे पहिले विजेते आहेत आणि पहिली महिला आहे लता मंगेशकर. पुढचा प्रश्न बघा, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? ज्याला आपण सोडियम बायकार्बोनेट म्हणतो. ओके, सोडियम बायकार्बोनेट खाण्याचा सोडा आहे, ज्याला NaHCO3 म्हणतो आपण. ओके, NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट हे खाण्याचा सोडा आहे. आणि सोडियम सोडियम दिलं नाही, कॅल्शियम दिलं. सोडियम कार्बोनेट जो आहे ना, सोडियम कार्बोनेट हे आहे धुण्याचा सोडा. धुण्याचा सोडा, निरमा ज्याला आपण म्हणतो ना, धुण्याचा सोडा, त्याला म्हणतो आपण सोडियम कार्बोनेट. आणि खाण्याचा सोडा आहे सोडियम बायकार्बोनेट. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर खालीपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश करता येत नाही? ओके, थोडासा अवघड प्रश्न आहे. मूलभूत कर्तव्ये कोणती कोणती आहेत तुम्हाला माहिती पाहिजे. एकूण भारतीय राज्यघटनेमध्ये 11 मूलभूत कर्तव्य आहेत. त्यापैकी या ठिकाणी काही दिलेलं आहे आणि एक जे आहे ते मूलभूत कर्तव्यांचा समावेश त्याच्यामध्ये म्हणजे होत नाही. ओके, तर बघा, मूलभूत कर्तव्यामध्ये बरेचसे आहेत, 11 मूलभूत कर्तव्ये.
आणि मालमत्तेचे संरक्षण करणे हे आहे. देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे हे पण आहे. संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था यांचा आदर करणे हे पण बरोबर आहे. म्हणजे पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन, ओके, हे नाही. म्हणजे समान कामासाठी समान वेतन हे काय, तर हे मार्गदर्शक तत्त्व आहे. मार्गदर्शक तत्त्वे, ओके, मार्गदर्शक तत्त्वे आहे डी वालं, म्हणजे पर्याय क्रमांक डी याचं बरोबर उत्तर. म्हणजे हे याचा समावेश कर्तव्यामध्ये होत नाही, ओके. बाकीचे जे आहेत ते सर्व कर्तव्यामध्ये येतात. म्हणजे आपलं राष्ट्रगीत आहे त्याचं संरक्षण केलं पाहिजे, स्त्री आहेत त्यांचं संरक्षण केलं पाहिजे, आणि बरेचसे आहेत, तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे एवढे आहेत आपले मूलभूत कर्तव्य. मग मूलभूत कर्तव्य जे आहे ते आपण कोणत्या देशाकडून घेतलो? मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे, तर ते आहे रशिया. मूलभूत कर्तव्यांचा समावेश ॲक्च्युली ज्यावेळेस आपण घटना स्वीकारलो ना त्यावेळेस मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये नव्हते. त्यानंतर आपण 42वी घटनादुरुस्ती केली. 42वी घटनादुरुस्ती 1976 वालं, 1976 42वी घटनादुरुस्ती. त्यानुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश त्यावेळेस करण्यात आला. एक समिती नेमण्यात आली होती, सरदार स्वर्णसिंह समिती. या सरदार स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती करून मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. त्यावेळेस 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता 1976 मध्ये. त्यानंतर 2002 मध्ये 86वी घटनादुरुस्ती करून आपण 11वे जे काही मूलभूत कर्तव्य ते समावेश केलेलो आहोत. तर सध्या भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये किती समावेश आहेत, किती कर्तव्य विचारलं ना तर ते लक्षात ठेवा, 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश सध्या आहे. आणि याच्या संबंधित जे काही कलम आहे भारतीय राज्यघटनेतील ते आहे कलम 51A. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 4A किंवा अ हे कशासंबंधित सांगतं, तर ते आहे मूलभूत कर्तव्य. कळालेपर्यंत पुढे बघ आणखीन एक जोड्या लावा की हे थोडं महत्त्वाचा प्रश्न आहे. चुकीची जोडी आहे. काय चुकीची जोडी ओळखायची आपल्याला? राज्य आणि महिला मुख्यमंत्री विचारलेलं आहे. म्हणजे कोणत्या राज्यामध्ये कोणती महिला मुख्यमंत्री होऊन गेलेली आहे असं विचारलेलं आहे. बघा, सुचेता कृपलानी हे आपल्याला माहिती असेल, ही भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री आहे सुचेता कृपलानी, आणि हे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. म्हणजे हे करेक्ट आन्सर आहे, हे बरोबर आहे, बरोबर. त्यानंतर नंदिनी सतपथी या ओडिसाची पहिली महिला मुख्यमंत्री आहे. ओडिशा, ओके, ओडिशा. हे मी ऑफलाईन बॅचमध्ये किंवा आपल्या चॅनलमध्ये देखील मी खूप वेळा सांगितलं होतं. नंदिनी सतपथी हे ओडिसाचे पहिली महिला मुख्यमंत्री आहे. म्हणजे हे चुकीचं ठरलं. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालचे आज देखील मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि सध्या आहेत, बरोबर आहे. राबडी देवी बिहारचे मुख्यमंत्री आहेत का? येस, राबडी देवी पण आहेत. त्यानंतर उमा भारती हे कोणत्या राज्याचे पहिली महिला मुख्यमंत्री आहे? तर छत्तीसगड नसून हे मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेश आणि हे ओडिसा, ओके. म्हणजे या ठिकाणी 2 आणि 5 हे सोडून बाकी सर्व विधाने बरोबर आहेत. म्हणजे आपल्याला विचारलं चुकीचं, म्हणजे 2 आणि 5 चुकीचे आहेत. 2 आणि 5 म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर असेल, ओके. लक्षात ठेवा नंदिनी सतपथी. आणि याच ठिकाणी सांगतो, महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहे का? नाही, महाराष्ट्रामध्ये एकही महिला मुख्यमंत्री होऊन गेलेली नाही. शशिकला काकोडकर, लक्षात ठेवा, इन भविष्यामध्ये विचारू शकतील. शशिकला काकोडकर या पहिली महिला मुख्यमंत्री गोव्याचे, गोवा, ओके. आणि मला कमेंटमध्ये सांगा आता, तामिळनाडूची पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तामिळनाडूच्या पहिली महिला मुख्यमंत्री. पुढचा प्रश्न बघा, भारतातील दृश्य प्रकारची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे? हे दृश्य प्रकारचे विचारले त्यामुळे मुलं थोडंसं कन्फ्यूज झाले असेल या ठिकाणी. याचं उत्तर आहे नैनिताल, ओके. त्यांनी उत्तर दिलेलं आहे, ऑलरेडी आन्सर केलेलं आहे. दृश्य प्रकारचे आहे. आणि जे दुर्बीण आहेत महत्त्वाचे दुर्बीण नारायणगाव या ठिकाणचं, ओके. म्हणजे शक्यतो नारायणगाव विचारतात. आणि नारायणगाव ठिकाणी मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप आहे भारतातील सर्वात मोठी. भारतातील सर्वात मोठी जी आहे मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप हे पुण्यामध्ये येतं. नारायणगाव पुणे नाशिकच्या महामार्गावरती, ओके. या ठिकाणी मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप आहे जे महत्त्वाचं आहे. आणि संपूर्ण जगातील सर्वात मोठी दुर्बीण किंवा टेलिस्कोप कोणती असेल? संपूर्ण जगातील सर्वात मोठी कोणती असेल? हां, त्याचं नाव आहे जेम्स वेब टेलिस्कोप. संपूर्ण जगात सांगतो मी, जेम्स वेब टेलिस्कोप हे नासा लावणार आहे, ओके. नासाची आहे सगळ्यात मोठी रेडिओ टेलिस्कोप. आणि नैनिताल जी उत्तराखंडमधील खूप महत्त्वाचे ठिकाण आहे. उत्तराखंड राज्याचं हायकोर्ट देखील या ठिकाणी आहे नैनितालला. नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण आहे, ओके. आणि लक्षात ठेवा नैनिताल. राजस्थानची राजधानी जयपूर आहे. श्रीहरिकोटा हे आंध्र प्रदेशमध्ये येतं, नेल्लोर जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा, इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केलेली आहे? ओके, पोखरण अणुचाचणी पहिलं जे झालेलं आहे ते म्हणजेच 1974ची अणुचाचणी पहिली होती ही, लक्षात ठेवा. आणि बुद्ध हसला असं त्याचं सांकेतिक नाव होतं. पोखरण कुठे येतं? हे येतं राजस्थानमध्ये.
पोखरण हे राजस्थानमध्ये येतं, लक्षात ठेवा. श्रीहरिकोटा हे आंध्र प्रदेशमध्ये येतं. तुंबा ओके हे कुठे येतं मला कमेंटमध्ये सांगा. जैतापूर आपल्या महाराष्ट्रामध्ये येतं, जे ज्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत आहे. ओके जैतापूरला. ओके आता मला कमेंटमध्ये सांगा तुंबा कोणत्या ठिकाणी आहे आणि काय करतो, या ठिकाणी कोणतं लॉन्चिंग स्टेशन आहे किंवा काय कशासाठी प्रसिद्ध आहे तुंबा. पुढचा प्रश्न बघा. दिल्ली, आग्रा आणि मथुरा ही कोणत्या नदीच्या काठी आहेत. ॲक्च्युली तर हे यमुना नदीच्या किनारी वसलेली ठिकाणे आहेत. दिल्ली, मथुरा आणि आग्रा. ओके आणि दिल्ली भारताची राजधानी आहे. मथुरा आणि आग्रा हे दोन्ही पण उत्तर प्रदेशमध्ये येतात. उत्तर प्रदेशमध्ये येतात, लक्षात ठेवा. आणि संपूर्ण भारतातील सर्वात मोठी किंवा सर्वाधिक लांबीची उपनदी कोणती आहे तर त्या यमुना. भारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी कोणती असेल, यमुना आहे. आणि यमुना ही गंगा नदीची उपनदी आहे. गंगा नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. ओके ॲक्च्युली हा बुद्धिमत्तेचा क्वेश्चन आहे, परंतु ठीक आहे मी याला जीकेची जोड देतो. बघा गटात न बसणारा शब्द कोणता आहे, याचं उत्तर त्यांनी नायट्रोजन दिलं आहे. म्हणजेच नायट्रोजन हे काय आहे, वायू आहे. वायू आहे. आणि बाकी जे 3 ऑप्शन आहेत हे तिन्ही ऑप्शन आहे खताचे. असं जर या ठिकाणी लॉजिक लावलं तर याचं उत्तर नायट्रोजन बनेल. ओके आणि साहजिकच युरियामध्ये नायट्रोजन असतोच, परंतु ठीक आहे हे खत आहे. पोटॅश पण खत आहे आणि शेणखत पण देखील खत आहे. ओके नायट्रोजन ज्याची संज्ञा N. पुढचा प्रश्न. चालू घडामोडीचा क्वेश्चन आहे बघा महत्त्वाचा. लवलीना बोर्गोहेन यांच्याबद्दल पुढीलपैकी अचूक विधाने किंवा अचूक पर्याय निवडा. अचूक म्हणजे बरोबर तुम्हाला विधान ओळखायचं आहे यापैकी. ओके बरोबर विधाने कोणती आहेत. लवलीना बोर्गोहेन बघा पहिलं ऑप्शन जे आहे ते आहे एक भारतीय महिला बॉक्सर आहे, करेक्ट आहे. भारतीय महिला बॉक्सर आहे लवलीना बोर्गोहेन, जी आसामची आहे. ओके पुढे आहे ऑप्शनमध्ये तिसरा ऑप्शन बघा. हे आसामचे रहिवासी आहेत, बरोबर आहे. पण 69 किलो वजनी गटा आहे त्यांचं. 69 किलो वजनी गटामध्ये लवलीना बोर्गोहेननी ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलेलं आहे. क्लिअरपर्यंत. त्यानंतर आहे अर्जुन पुरस्कार विजेते आहेत. सर साहजिकच इथं मुलं कन्फ्यूज झाले असतील, कारण बघा यांना भेटलेला आहे लवलीना बोर्गोहेन यांना नुकतंच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार भेटलेला आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यांना भेटला आहे लवलीना बोर्गोहेन यांना. तर मेजर ध्यानचंद खेलरत्न किंवा भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जर यांना भेटत असेल तर हे महत्त्वाचे खेळाडू आहेत. साहजिकच त्यांना तुम्ही या ठिकाणी एक अंदाज लावायला पाहिजे होतं की लवलीना बोर्गोहेन यांना देखील अर्जुन पुरस्कार भेटलेला असेलच, कारण तुम्हाला माहिती असेल यांना खेलरत्न पुरस्कार भेटलेला आहे. खेलरत्न पुरस्कार मिळणारे व्यक्ती अर्जुन पुरस्कार मिळवून गेलेले असतात शक्यतो. ओके तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 म्हणजे हे देखील बरोबर आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 वरपैकी सर्व या ठिकाणी बरोबर आहेत. क्लिअर. लवलीना बोर्गोहेन लक्षात ठेवा. आणि जे काही आपले मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते आहेत सर्वचे सर्व मी कव्हर केलं आहे. सेपरेट एक व्हिडिओ आहे, तुम्ही नक्कीच बघून घ्या. तुम्हाला आय बटनावरती वर लिंक देखील दिसत असेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे. येणाऱ्या भविष्यामधील एक्झामसाठी तुम्हाला तो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा पुढचा प्रश्न. जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झालेली आहे. कैलास मंदिर कुठं आहे, हे वेरूळमध्ये लेणे आहेत. अजिंठा वेरूळमध्ये लेणे आहेत, म्हणजे औरंगाबादमध्ये औरंगाबाद कैलास लेणी खूप प्रसिद्ध आहेत, जे जागतिक वारसा स्थळामध्ये त्यांची नोंद झालेली आहे. जागतिक वारसा स्थळ. आणि हे राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांनी बांधलेले आहे. राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम. ओके जर तुम्ही औरंगाबाद जिल्हा माझा बघितला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काहीच अडचण नाही. ओके जे आपले महत्त्वाचे सर्वचे सर्व जिल्हे मी कव्हर केले आहे, त्यापैकी बऱ्यापैकी प्रश्न त्यामधील या पेपरवर आलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा. वंश ओळखण्यासाठी खालीपैकी कशाचा उपयोग होतो. वंश ओळखण्यासाठी बघा हे 3 जे ऑप्शन आहेत हे 3 ऑप्शन 3 ऑप्शन जर बघितलं तर याचं आणि ह्या वंशाचं काही संबंध येत नाही या ठिकाणी. तर या ठिकाणी DNA मात्र महत्त्वाचा आहे. DNA ज्याला आपण काय म्हणतो डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNO याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे वंश ओळखण्यासाठी. बघा पुढचा प्रश्न. सर्व केंद्रीय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते आहेत. अत्यावश्यक म्हटलेलं आहे या ठिकाणी. अत्यावश्यक म्हणजे खूप गरजेचं आहेत ते. ते कुठले कुठले आहेत, भरपूर आहेत. बघा कॅल्शियम आहे, त्यानंतर फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे, त्यानंतर कार्बन आहे, त्यानंतर सल्फर आहे, त्यानंतर पोटॅशियम आहे. ओके पोटॅशियम म्हणजे के पोटॅशियम आहे. बरेचसे आहेत. हे सर्वचे सर्व कुठले आहेत, अत्यावश्यक आहेत. त्यापैकी बघा या ठिकाणी ऑप्शनमध्ये एकच दिलेलं आहे कार्बन. कार्बन हे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे आहे कार्बन आहे. बाकी जे आहेत ते मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये ते लागतात संपूर्ण शरीरासाठी. पुढचा प्रश्न आणखीन एक पॉलिटीमधला प्रश्न आहे क्वालिटीचा. बघा भारतीय संविधान 7व्या अनुसूचीबाबत खालीपैकी अचूक पर्याय निवडा. म्हणजे अचूक याचा अर्थ तुम्हाला बरोबर पर्याय निवडायचा आहे. ओके अगोदर हे तुम्ही प्रश्न समजून घ्यायचा आहे.
भारतीय संविधानामध्ये 7वी अनुसूची 7वं परिशिष्ट जे आहे खूप महत्त्वाचं आहे. भारतीय राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्टे आहेत. त्यापैकी 7वी जी परिशिष्ट आहे ते विषयांची विभागणी आहे, म्हणजे केंद्रसूची, राज्यसूची, समवर्तसूची हे जे आहेत ना हे 7व्या परिशिष्टामध्ये येतात. त्यापैकीच हा प्रश्न विचारलेला आहे. तसा हा अवघड प्रश्न आहे. बघा, समवर्ती सूची, एक मिनटं, हां, समवर्ती सूची संदर्भात फक्त लोकसभा कायदा करू शकते तर नाही. समवर्ती सूची बघा, सूची किती आहेत? एकूण 3 आहेत. ओके, केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती. केंद्रसूचीमध्ये जे जे काही विषय आहेत त्यावर म्हणजे कायदा करण्याचा अधिकार हा केंद्राला आहे. कळापर्यंत. त्यानंतर राज्यसूचीवरती राज्यसूचीमधील कायदा जेवढे पण हे आहेत विषय आहेत त्यांच्यावरती कायदा करण्याचा अधिकार हा राज्यांना असतो. त्यानंतर समवर्ती सूचीमध्ये जे जे विषय आहेत त्यांच्यावरती कायदा करण्याचा अधिकार हा राज्य, स्टेट प्लस सेंटर, म्हणजे राज्य आणि केंद्र ह्या दोघांना पण अधिकार आहेत. कळलं? केंद्रसूचीमधील विषयांवरती केंद्र सरकार कायदा करू शकतं, राज्यसूचीमधील विषयांवरती राज्य सरकार कायदा करू शकतं आणि समवर्ती सूचीमधील विषयांवरती केंद्र आणि राज्य दोन्ही पण कायदा करू शकतात. हे जर समजलं असेल तर आता बघा ऑप्शन, समवर्ती सूची संदर्भात फक्त लोकसभा कायदा करू शकते का? तर नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे समवर्ती सूचीवरती केंद्र प्लस राज्य, तुम्हाला आताच मी सांगितलेलं आहे, सेंटर प्लस स्टेट. राज्यसूचीमध्ये पोलीस व तुरुंग यांचा विषय नाही, म्हणजे राज्यसूचीमध्ये कोणते 2 विषय आहेत समज नाही असं म्हटले. म्हणजे पोलीस आणि तुरुंग यांचा विषयच मुळात पोलीस हा जो काय ना हे राज्यसूचीमध्येच येतं, म्हणजे हे पण चुकीचं आहे. म्हणजे पोलीस राज्यसूचीमध्ये येतं. पुढचं बघा, घटस्फोट, मृत्यूपत्र या संदर्भात केंद्र व राज्य कायदा करू शकतात. म्हणजेच घटस्फोट आणि कायदा म्हणजे मृत्यूपत्र हे दोन्ही पण समवर्ती सूचीतील विषय आहेत. समवर्ती सूचीतील विषय दोन्ही पण घटस्फोट आणि मृत्यू म्हणजे मग हे दोघं कायदा करू शकतात का? यस, कायदा करू शकतात. म्हणजे पर्याय क्रमांक फक्त 3 बरोबर आहे या ठिकाणी. पर्याय क्रमांक फक्त 3 बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 1. कालपर्यंत समवर्ती सूची, केंद्र सूची आणि राज्य सूची. पुढचा प्रश्न बघा, ब्रॉन्झ या संमिश्रामध्ये धातूंचे प्रमाण खालीपैकी किती असते? ब्रॉन्झ ह्याच्यामध्ये असतं 90% तांबे आणि 10% कथील. पर्याय क्रमांक 1 याचा बरोबरच आहे. ओके, म्हणजे कॉपर असतं 90% आणि टीन म्हणजे टीएन असतं किंवा कथील असतं कुठं 10%. ब्रॉन्झ खूप वेळेस रिपीटेड क्वेश्चन आहे हे पण परत एकदा रिपीटेड क्वेश्चन आहे. बघा, मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? मतदानाच्या शाईमध्ये कोणतं रसायन असतं? सिल्व्हर नायट्रेट असतं. मतदानाच्या शाईमध्ये काय असतं? सिल्व्हर नायट्रेट. ओके, आणि बघा सिल्व्हर नायट्रेट महत्त्वाचं आहे. सिल्व्हर नायट्रेटचं संज्ञा हे काय आहे? रेणूसूत्र काय आहे? AgNO3. AgNO3 म्हणजेच सिल्व्हर नायट्रेट. पुढचा प्रश्न बघा, हां, एक पुस्तक विचारलं आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे? छत्रपती संभाजी महाराजांचं खूप प्रसिद्ध पुस्तक आहे कुठलं? बुधभूषण नावाचं. बुधभूषण. छत्रपती संभाजी महाराज खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, आणखीन एक, चुकीची जोडी ओळखा असं सांगितलं आहे. पहिलंच ऑप्शन बघा, कावजी दावर यांनी पोलादाचा कारखाना काढला. तर नाही, पहिलंच चुकीचं विधान नाही, पहिलं चुकीचं आहे. चुकी जोडा तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बनेल. ओके, चुकीचं काय आहे तर कावजी दावर यांनी 1854मध्ये भारतातील पहिली कापडगिरणी काढलेली आहे. काय म्हणतो बघा, भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईमध्ये कोणी काढली? तर ते आहेत कावजी दावर. मात्र या ठिकाणी दिलेलं आहे पोलादाचा कारखाना, तर चुकीचं आहे. कावजी दावर कापडगिरणी 1854. कळालं? याचं उत्तर. मग बाकी सगळे तिन्ही बरोबर असतील. एक, डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांच्या नेतृत्वाने केलं आहे, बरोबर, डॉक्टर दत्ता सामंत. त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे हे आहेत गिरणी कामगारांना सुट्टी देण्यासाठी खूप प्रयत्न केले की बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना देखील नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेलं आहे. त्यानंतर नारायण सुर्वे, खूप प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे, कविताद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन त्यांनी घडवलेलं आहे. नारायण सुर्वे. कळतपर्यंत. पुढचा प्रश्न, ओके, इथं आहे का प्रश्न अजून? हां, इथं खाली आणखी प्रश्न बघा, 71वा प्रश्न बघा, ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय आहे? ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक. वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक हे ॲज इट इज रिपीटेड क्वेश्चन आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? सोपा प्रश्न. स्वामी विवेकानंद यांची जयंती असते 12 जानेवारीला, बरोबर, 12 जानेवारी 1863ला स्वामी विवेकानंदांचा जन्म झालेला होता. मग 12 जानेवारी आपण काय म्हणून साजरा करतो? हे असतं राष्ट्रीय युवक दिन. राष्ट्रीय युवक दिवस असतं 12 जानेवारीला. ओके, त्यानंतर बघा, राष्ट्रीय शिक्षण दिवस कधी असतं? हे राष्ट्रीय शिक्षण दिन हे असतं 11 नोव्हेंबरला. कारण मौलाना अबुल कलाम आझाद जे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते यांची जयंती असते. वर्ल्ड नॅशनल एज्युकेशन डे 11 नोव्हेंबर. त्यानंतर राष्ट्रीय युवक झालं. राष्ट्रीय एकात्मता दिन हे कधी असतं? हे असतं 31 ऑक्टोबरला.
राष्ट्रीय एकात्मता दिन 31 ऑक्टोबर म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते. पुढचा प्रश्न, संगणक विश्वामध्ये डोमेन नेम सिस्टीम संदर्भात चुकीची जोडी आहे लक्षात ठेवा. म्हणजे कशासाठी आपण कोणतं हे वापरतो. ओके, डोमेन नेम बघा. पहिलं जे आहे व्यावसायिकासाठी म्हणजे वाणिज्यिक कमर्शियलसाठी आपण वापरतो कॉमर्स, म्हणजे .com लिहितो ना आपण, www.com. कॉम कशासाठी असतं तर कॉमर्स, कॉमचा अर्थच कॉमर्स आहे म्हणजे व्यावसायिक आहे. दुसरं शैक्षणिक संस्थेसाठी .edu म्हणजे .education असं लिहितो आपण, .edu म्हणजे हे पण बरोबर आहे. त्यानंतर सरकारी संघटनासाठी .biz हे चुकीचं आहे. म्हणजे आता बघा mpsc.gov.in असं लिहितो आपण. इनचा अर्थच असतो इंडिया. लक्षात ठेवा, कोणत्या ठिकाणी तर आपण डोमेन नेममध्ये इन लिहिलं लास्टला, इन म्हणजेच इंडिया. लक्षात ठेवा, इन म्हणजे इंडिया. आता मग mpsc.gov लिहिलो मी, म्हणजे हे सरकारी वेबसाईट आहे बरोबर. मग GOV म्हणजेच गव्हर्नमेंट, म्हणजे सरकारी संघटनेसाठी आपण वापरतो .gov म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी चुकीचं आहे. आणि जे काही सैनिक संघटना आहे याच्यासाठी असतं .mil म्हणजे मिलिटरीसाठी MIL. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे डोमेन नेम सिस्टीमच्या संदर्भात. पुढचा प्रश्न व्हेरी MP आहे बघा. जिल्हा दिलेले आहेत आणि लेणी दिलेले आहेत. ओके, जिल्हा आणि लेणी यांचं अचूक जोडी म्हणजे बरोबर कोणते आहेत हे विचारलेलं आहे. मुंबई उपनगरमध्ये कान्हेरी लेण्या आहेत का? येस आहेत. मुंबई उपनगरमध्ये कान्हेरी लेण्या आहेत. मुंबई शहरामध्ये एलिफंटा लेणी आहेत तर नाही. मुंबई एलिफंटा लेणी आहेत ना, हे घारापुरी म्हणजे रायगडमध्ये येतात. ॲक्च्युली रायगडमध्ये येतात घारापुरी बेटा किंवा एलिफंटा लेणी. त्यात औरंगाबादमध्ये अजिंठा लेणी आहेत का? येस आहेत, कारण जागतिक वारसास्थळामध्ये देखील नोंद आहे. त्यानंतर रत्नागिरी भाजी लेणी आहेत का? हां नाही, हे चुकीचं आहे, हे देखील चुकीचं आहे. भाजी लेण्या कुठे आहेत मग? हे पुण्यामध्ये आहेत. कारले भाजी लेण्या, कारले भाजे बेडसा ह्या लेण्या कुठे आहेत? पुण्यामध्ये आहेत. ओके, आणि कुठलं राहिलं अजून? ओके, पाताळेश्वर लेणी कुठं आहे का? ओके, पाताळेश्वर लेणी ॲक्च्युली आहेत रत्नागिरीमध्ये आणि कारले भाजी लेणी आहेत पुण्यामध्ये, म्हणजे हे दोन्ही पण पर्याय चुकीचे आहेत. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अचूक जोडी विचारला आहे. एक मिनटं मी चेक करतो. मुंबई उपनगर, ओके हे बरोबर आहे. मुंबई शहर हे चुकीचं आहे. औरंगाबाद बरोबर आहे. कारले भाजी चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 4 जर सोडले चुकीचे, 2 आणि 4 म्हणजे अचूक जोडी बरोबर ओळखा म्हणलेला आहे. म्हणजे 1 3 आणि 5 1 3 5 म्हणजे हे पर्याय क्रमांक याचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे, हे बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना आता की कारले भाजी येत आहेत तर पाताळेश्वर पण लेणी इथंच आहेत. ओके, पुण्यामध्येच आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. 1 3 आणि 5. पुढचा प्रश्न, हे जिल्ह्यात तुम्ही बघून घ्या, जिल्ह्यामध्ये मी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न, संस्था आणि मुख्यालय विचारलं आहे, कोणत्या जोडे चुकीचे आहेत? चुकीचे विचारलेलं आहे. बघा, पहिलं गुन्हे अन्वेषण विभाग कुठं आहे? पुण्यामध्ये आहेत का? गुन्हे अन्वेषण विभाग पुण्यामध्ये आहे? येस, पुण्यामध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुण्यामध्येच आहे. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिकला आहे बरोबर. आणि महाराष्ट्र राज्य लाचलुचपत विभाग हे मुंबईमध्ये येतं. महाराष्ट्र राज्य लाचलुचपत विभागाचं मुख्यालय कुठं आहे? मुंबईला आहे. दहशतवाद विरोधी पथक हे देखील मुंबईमध्ये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आणि 5 दोन्ही पण चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक C याचं बरोबर उत्तर आहे. हे आपलं सेपरेट एक महाराष्ट्र राज्य नावाचा एक व्हिडिओ आहे, तुम्ही सेपरेट बघून घ्या. त्यामध्ये किंवा आपलं जे पोलीस भरतीचे याच्या अगोदर मी सांगितलेले व्हिडिओ आहेत पोलीस भरती स्पेशलसाठीचं, तर त्याच्यामध्ये देखील मी हे सर्व संस्था कव्हर केलेलं आहे, तुम्ही बघून घ्या. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या जोड्या बरोबर आहेत? जोड्या लावा किंवा कोणतं चुकीचं आहे चुकीचं नाही यांच्यावरती प्रश्न जास्त विचारले आहेत. बघा, भारताचे लष्कर प्रमुख कोण आहे सध्या? मनोज मुकुंद नरवणे बरोबर आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त हे कोण आहेत? मुख्य निवडणूक आयुक्त हे सुशील चंद्रा आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा, म्हणजे हे दुसरं चुकीचं ठरेल. राज्यसभेचे सध्या सभापती कोण आहेत? एम व्यंकय्या नायडू बरोबर. म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. कलम 64 सांगतं भारतीय राज्यघटनेतील. एम व्यंकय्या नायडू हे सध्या राज्यसभेचे सभापती आहेत. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष कोण आहे सध्या? ओके, सुमित्रा महाजन, हे पण चुकीचं आहे. सुमित्रा महाजन हे पूर्वी होत्या, सध्या कोण आहेत? ओम बिर्ला. सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला, म्हणजे हे चुकीचं झालं. भारताचे हवाई दल प्रमुख नवीन कोण आहेत? विवेक राम चौधरी, म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे कोणत्या जोड्या बरोबर आहेत? ओके, 1 बरोबर आहे, 3 बरोबर आहे आणि 5 बरोबर आहे. 1 3 5 1 3 5 पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर असेल. पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची जोडी ओळखा? परत एकदा चुकीची जोडी आली बघा. कोणतं चुकीचं आहे ह्या दिलेल्यापैकी? बघा, प्रभाकर हे कोणाचं आहे? आचार्य नाही. प्रभाकर हे कोणाचं आहे? वर्तमानपत्र आहे. ॲक्च्युली 4 वर्तमानपत्र आहेत. प्रभाकर कोणाचं आहे? भाऊ महाजन यांचं आहे.
भाऊ महाजन, ओके, यांचा आहे प्रभाकर, म्हणजे पहिलंच चुकीचं मिळालं. आता बाकी सगळे 3चे 3 बरोबर असतील. दर्पण कुणाचं आहे? बाळशास्त्री जांभेकरांचं आहे आणि मराठी भाषेचं पहिलं साप्ताहिक आहे. 6 जानेवारी 1832 सुरू झालेलं होतं दर्पण. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, भारतीय वृत्तपत्रसृष्टीचे महाराष्ट्राच्या वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर दीनबंधू कुणाचं आहे? हे आहेत कृष्णराव भालेकरांचं. दीनबंधू कृष्णराव भालेकर 1877, ज्याला मदत केली होती ह्या वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी, जे काही मदत केली आहे ते महात्मा फुले यांनी मदत केली आहे. बघा, शतपत्रे कोणाचे आहेत? हे गोपाळ हरी देशमुख यांचे आहेत. शतपत्रे गोपाळ हरी देशमुख. मग आचार्य आत्रे यांचे कुठले वर्तमानपत्र आहे का? हां, एक आहे मराठा, दुसरं आहे नवयुग आणि मराठा, हे दोन्ही पण आहेत आचार्य आत्रे यांचं. प्रल्हाद केशव आत्रे, ओके, या ज्यांना आपण काय म्हणतो? केशव कुमार असे म्हणतो. पर्याय क्रमांक याचं करायला उत्तर प्रभाकर भाऊ महाजन. पुढचा प्रश्न, कोणत्या आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत 5 शक्तिशाली देशांच्या रांगेत जाऊन बसलेला आहे? की हा रिपीट क्वेश्चन आहे 2018चा ॲक्च्युअली. ओके, बघा, आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईल याची एक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलं आपण, त्याचं नाव आहे अग्नी 5 आणि हे कधी केलं आपण? 2018मध्ये केलं आहे. म्हणजे बघा, 2018चा चालू घडामोडी आता विचारू शकत नाहीत, कारण हे 2018ला कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याला पडलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे ॲज इट इज त्यांनी उचललेला आहे. खरं तर अग्नी 5 हे याची चाचणी केल्यानंतर आपण भारत हा जगातील शक्तिशाली 5 देशांच्या यादीमध्ये जाऊन बसलेला आहे. अग्नी 5 याची मार्ग क्षमता किती आहे? 5000 ते 8000 मीटर याची रेंज आहे, की अग्नी 5ची लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, मुंबईतील सर्वात जुने वाचनालय कोणते आहे? मुंबईमधील सर्वात जुनं वाचनालय कोणतं आहे? असा प्रश्न आहे. ओके, आणि हे आहे एशियाटिक सोसायटी. याचं उत्तर आहे एशियाटिक सोसायटी. हे मुंबईमध्ये तर जवळपास याची स्थापना जी आहे ती 1804ची स्थापना आहे. 1804 एशियाटिक सोसायटी. आणि जे व्यक्ती होते सर जेम्स मॅकिंटॉश यांनी याची स्थापना केली आहे. सर जेम्स मॅकिंटॉश यांनी याची स्थापना केलेली आहे. सर जेम्स मॅकिंटॉश 1804. आणि एशियाटिक सोसायटी मुंबईमधील जे काही माझ्या संस्था आहेत किंवा महत्त्वाची संशोधन संस्था आहेत यांचं सर्व मी कवर केलं आहे. मुंबई जिल्हा तुम्ही बघितलं नसेल तर नक्की आवर्जून एकदा बघून घ्या. हे होते आपले सर्वचे सर्व जीकेचे प्रश्न. आता बघूयात आपण जे आपले मराठीचे प्रश्न आहेत तेवढे. ओके, ये रे माझ्या मागल्या या म्हणीचा अर्थ खालीपैकी काय होईल? ये रे माझ्या मागल्या म्हणजे मागचीच पुनरावृत्ती, ये रे माझ्या मागल्या. त्यानंतर पुढचं आहे भाजी भाकरी हे भाजी भाकरी वगैरे, की भाजी भाकरी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? हे आहे समाहार द्वंद्व समास. पुढचं बघा, पात्र या शब्दाचे निरनिराळे अर्थ खालीपैकी कोणते आहेत? पात्र, ओके, पात्र ज्याला आपण भांडे पण म्हणतो आपण. पात्र म्हणजे लायकीचा म्हणजे पात्रतेचा. पात्र म्हणजे योग्य आहे. आणि त्यानंतर व्यक्तिरेखा म्हणजे एका नाटकातील पात्र, म्हणजे पर्याय क्रमांक हे 4 बरोबरच आहेत. वरीलपैकी सर्व याचं करेक्ट आन्सर असेल पात्रचं. त्यानंतर बघा, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द कोणता आहे? शुद्ध लेखनदृष्ट्या? तर त्या प्रतिकूल नावाचं हे वालं. ओके, म्हणजे पहिली विलंटी प्रति आणि कला दुसरा अवकाल प्रतिकूल. पुढचा आहे खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? ओके, किती भयानक वाडा आहे हा? या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. किती भयानक वाडा आहे हा. लक्षात ठेवा, प्रश्नार्थक येत नाही ते. त्यानंतर खालीपैकी चुकीची जोडी कोणती आहे? चुकीची जोडी विचारलेली आहे. बघा, खालीपैकी चुकी जोडी शेला देणे म्हणजे सन्मानाचा पोशाख देणे बरोबर आहे. सन्मानाचा पोशाख देणे बरोबर आहे. शोभा होणे, फजिती होणे हे पण बरोबर आहे. त्यानंतर शेणसडा होणे, गर्व चढणे नाही. शेणसडा होणे, गर्व चढणे असे नाही, तर परिस्थिती वाईट होणे असं शेणसडा होण्याचा अर्थ आहे. परिस्थिती वाईट होणे. ओके, रिपीट क्वेश्चन आहे. परिस्थिती वाईट होणे, शेणसडा होणे. आणि त्यानंतर श्रीमुखात देणे, थोबाडीत मारणे हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीची जोडी कोणती असेल? पर्याय क्रमांक सी. त्यानंतर बघा, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा ही खालीपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे आहेत? एकदा, दोनदा, तीनदा हे काय आहेत? हे आवृत्तीवाचक आहेत. लक्षात ठेवा, आवृत्तीवाचक आहेत. एकदा, दोनदा, तीनदा म्हणजे आवृत्ती म्हणजे पुनरावृत्ती करतं. कितीदा? तर त्या एकदा किंवा दोनदा आवृत्तीवाचक क्रियाविशेषण लक्षात ठेवा. त्यानंतर मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ ओळखा. मी चेंडू खेळतो साधा वर्तमान काळ आहे बरोबर. साधा वर्तमान काळ मी चेंडू खेळतो. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? ओके, डायरेक्ट क्वेश्चन आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? नेहमी प्रथमा. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो. पुढचा प्रश्न, खालीपैकी परिभाषिक शब्द कोणता आहे?
कोणता पारिभाषिक शब्द आहेत? बघा, शाहीर, साबुदाणा, मंजूर, फिर्याद हे सर्वच्या सर्व बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. वरीलपैकी सर्व हे परभाषिक शब्द आहे. ॲक्च्युली त्यांनी परभाषिक पाहिजे होतं, तर पारिभाषिक दिलेलं आहे, परभाषिक आहे ते. त्यानंतर खालीलपैकी समानार्थी प्रकार वाक्यप्रचार ओळखा. म्हणजे हे जे काही 4 या ठिकाणी वाक्यप्रचार दिले आहेत यांच्यापैकी समानार्थीचे वाक्यप्रचार कोणते कोणते आहेत? बघा, गवगवा होणे, गहजब होणे, बबरा होणे सर्वच्या सर्व बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न, आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा. म्हणजे आधुनिक प्रकारचा दृष्टिकोन आहे, याला काय म्हणतो आपण? पुरोगामी म्हणतो. पुरोगामी आधुनिक विचारांचा असेल तर पुरोगामी, आणि प्राचीन जे काही जुन्या विचारी त्याला आपण म्हणतो, प्राचीन किंवा जुन्या विचारांचा ज्याला काय म्हणतो आपण? सनातनी म्हणतो. बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले या पंक्तीचे लेखक कोण आहेत? हे आहेत संत तुकारामांची ओवी. बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले, संत तुकाराम यांचं जे काय समाधी आहे ते देहू या ठिकाणी आहे, पुण्यामध्ये. देहू, आणि देहू इंद्रायणी नदीच्या काठी आहे. पुढचं, गंगा, सिंधू, चंद्रभागा हे कोणत्या प्रकारचे नामाचे उदाहरण आहेत? हे आहेत विशेष नाम. कुठं आहे? ओके, विशेष नाम. गंगा, सिंधू आणि चंद्रभागा ही विशेष नाम आहे. आणि याचं जर का सामान्य नाम केलं तर ते आहे नदी. ॲक्च्युली नदींची नावं आहेत, नदींची नावं आहेत. नदी हे काय सामान्य नाम आहे. स्वतः मेले वाचून स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा अर्थ कोणता आहे? स्वतः मेल्या वाचून स्वर्ग दिसत नसेल म्हणूनच म्हणतो आपण अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही. अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. देवपूजा, नाथसून, मीठ भाकरी आणि मेंढवाडा. ओके, मेंढवाडा याचं करेक्ट उत्तर असेल मेंढवाडा. पुढचं बघा, अयोग्य जोडी. अयोग्य जोडी कोणती आहे? झूम करतो. हां, अयोग्य जोडी कोणती आहे? चुकीची जोडी. बघा, अनल आणि अग्नी. अनल, अग्नी हे काय आहेत माहिती आहे का? हे आहेत समानार्थी शब्द. अनल म्हणजे काय? अग्नी, पावक, विस्तू. अनल म्हणजे अग्नी, बरोबर समानार्थी शब्द आहे. म्हणजे बाकीचे ते नाही, हे आहेत विरुद्धार्थी शब्द. हे विरुद्धार्थी शब्द आहेत. म्हणजे मित्र, शत्रू, कमाल, किमान, क्षर आणि अक्षर. ओके, तर लक्षात ठेवा. याचं अयोग्य जोडी का बनेल तर हे समानार्थी शब्द आहे, बाकीचे 3 विरुद्धार्थी शब्द आहेत. जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो. म्हणजेच जे खळ म्हणजे काय? दुष्ट किंवा दुर्जन. याचा पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. जे खळांची व्यंकटे सांडो म्हणजेच खळांची याचं जे काही शब्द आहे त्याचा अर्थ आहे दुर्जन किंवा दुष्ट. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी अचूक जोडी ओळखा. म्हणजे अचूक म्हणजे बरोबर जोडी ओळखा. बरोबर जोडी. बघा, वाङ्मय पहिले जे आहे ना, पहिलेच बरोबर आहे. वाङ्मय याला काय म्हणतो आपण? वाक अधिक मय. म्हणजेच क, च, ट, त, प. म्हणजे क या वर्गातील जे काय अनुनासिक आहे ना ते म्हणजेच हाव आलं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. वाक अधिक मय म्हणजे वाङ्मय. खालीपैकी क्रियाविशेषण अव्यय नसणारा गट ओळखा. कोणता गट असा आहे जो क्रियाविशेषण अव्यय नाही? क्रियाविशेषण अव्यय नाही तर ते आहे आंबट, तिखट आणि तुरट. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. आंबट, तिखट आणि तुरट. ओके, हे क्रियाविशेषण अव्यय नसणारा गट आहे. तर हे काय आहेत मग? हे आहेत विशेषण आहेत आंबट, तिखट, तुरट. पुढचं, ब्रह्मगाठ. ओके, ब्रह्मगाठ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? ब्रह्मगाठला म्हणतो आपण विवाह बंधन आणि न सुटणारी गाठ. म्हणजे पर्याय क्रमांक डी याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय ए आणि सी दोन्ही बरोबर. विवाह बंधन आणि न सुटणारी गाठ. पुढचा प्रश्न, अचूक जोडी. परत एकदा अचूक जोडी. ओके, वर्णन करता येण्यासारखे अवर्णनीय. वर्णन करता येण्यासारखे म्हणजेच कुठलं? अवर्णनीय. अचूक म्हणजे काय? बरोबर ओळखायचं तुम्हाला. ओके, वर्णन करता येत असेल तर अवर्णनीय कसं म्हणतो आपण? हे चुकीचं आहे. म्हणजे वर्णनीय ह्याचं उत्तर काय बनेल? वर्णनीय बनेल. परंतु या ठिकाणी अवर्णनीय दिलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. जे साध्य होणार आहे ते असाध्य. जे साध्य होणार आहे ते असाध्य. बरोबर का? बरोबर. ओके, म्हणजे या ठिकाणी पण चुकीचं आहे. जे साध्य होतं ते साध्य होईल ना. असाध्य कसं? जे साध्य होणार नाही ते म्हणजे असाध्य. बरोबर, म्हणजे हे चुकीचं आहे. देव आहे असं म्हणणारा आस्तिक. हां, हे करेक्ट आहे. म्हणजे हे करेक्ट उदाहरण आहे. म्हणल्यानंतर आपला अचूक जोडी म्हणजे बरोबर जोडी कोणती असेल तर त्या पर्याय क्रमांक सी. देव आहे असे मानणारा आस्तिक, देव नाही असे मानणारा त्याला आपण नास्तिक म्हणतो. आणि स्वतःचे हित जपणारा तो स्वार्थत्यागी कसं होईल? ओके, म्हणजे हे पण चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे. बघा, आपले शेवटचे प्रश्न, राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता कोण? ओके, कर्ता कसं ओळखतो आपण? नारा हा प्रश्न
नारा हा प्रश्न नारा हा प्रत्ययाला आपण प्रश्न विचारतो, बरोबर. कशाला? ह्या क्रियापदाला नारा हा शब्द म्हणजे नारा हा प्रत्यय लावून आपण कोण हा प्रश्न विचारला तर त्यात जे काही उत्तर मिळतं ते आहे कर्ता. बघा, राजाला मुकुट शोभतो. शोभणारं काय? मुकुट, म्हणजे पर्याय क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे. कर्ता काय? नारा. आणि शोभणारं कोण किंवा शोभण्याची क्रिया कोणावरती झाली ते म्हणजे कर्म, म्हणजे शोभण्याची क्रिया देखील मुकुटावरती झालेली आहे, म्हणून मुकुट हा कर्ता आणि कर्म दोन्ही पण आहे. पुढचा प्रश्न बघा, अली, मधुप आणि मिलिंद म्हणजे काय? अली, मधुप आणि मिलिंद ह्याला भ्रमर म्हणतो आपण. भ्रमर समास शब्द आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढीलपैकी कोणते विशेषण विकारी नाही, म्हणजे कोणतं विशेषण हे विकारी? काय अर्थ? म्हणजे बदलणारं. विकारी म्हणजे लिंग वचनानुसार बदलतो, त्याला आपण म्हणतो विकारी. मग कोणतं नाही म्हणजे कोणतं असं विशेषण आहे जे बदलत नाही? बघा, तांबडा बदलतो का? तांबडा, तांबडे बदलतो. म्हणजे मोठा, मोठी हे पण बदलतो. पांढरा, पांढरे हे पण बदलतं. कडू बदलत नाही, म्हणजे कडू तिन्ही वचनामध्ये सेमच राहतं, कडूच राहतं. त्यामुळं कोणते विशेषण विकारी नाही तर ते आहे पर्याय क्रमांक सी, कडू नावाचं. क्लिअर? बघा, आपला महत्त्वाचा प्रश्न, खालीपैकी कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झालेला नाही? जवळपास मला वाटतं 25 प्रश्न हे जीकेचे आहेत नागपूरसाठी. ओके, आणि लक्षात ठेवा, खालीपैकी कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू हा पदावर असताना झालेला नाही असं विचारलं आहे. म्हणजे ह्या 4 पंतप्रधानांपैकी कोणते असे पंतप्रधान आहेत जे पदावरती असताना, म्हणजे पंतप्रधान या पदावरती असताना त्याचं निधन झालेलं नाही. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजीव गांधी. राजीव गांधी यांचं निधन 1991ला झालेलं आहे. लक्षात ठेवा, 1991मध्ये 21 मे 1991 त्यांची हत्या करण्यात आली. ॲक्च्युली पेरांबुदूर जे कुठं आहे तर श्री पेरांबुदूर तमिळनाडूमध्ये, त्या ठिकाणी त्यांनी LTT ही जे काही एक संघटना आहे त्या संघटनेने त्याची हत्या केलेली आहे. आणि राजीव गांधी हे 6वे भारताचे पंतप्रधान होते, हे पण लक्षात ठेवा. 6वे भारताचे पंतप्रधान होते राजीव गांधी. यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे वीरभूमी. राजीव गांधी खूप महत्त्वाचे व्यक्ती आहेत, लक्षात ठेवा. आणि पंडित जवाहरलाल नेहरू, ओके, लक्षात ठेवा, यांचं जे काही निधन झालेलं आहे ते पंतप्रधान असतानाच निधन झालेलं आहे. त्यानंतर लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी, ओके, या तिन्हीचं देखील निधन हे पंतप्रधान या पदी असताना झालेलं आहे. लक्षात ठेवा, राजीव गांधी खूप महत्त्वाचे व्यक्ती आहेत. राजीव गांधी यांचं पंतप्रधानाचा कालावधी किती आहे? 1984 ते 1989. ओके, 1984 ते 1989. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्टला झालेला आहे. 20 ऑगस्टला, म्हणून आपण 20 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय सद्भावना दिवस म्हणून साजरा करतो. राजीव गांधी यांना भारतरत्न देखील भेटलेला आहे. कधी? 1991मध्ये. भारतरत्न 1991मध्ये भेटलेला आहे, लक्षात ठेवा. मग पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव काय? शांती वन आहे. लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे विजय घाट. इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे शक्ती स्थळ. पुढचा प्रश्न बघा, मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या राज्यामध्ये आढळते? मुंडा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात मुख्यत्वे आढळते तर ते आहे झारखंड. तसं मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पण आढळते, परंतु मुख्य जो काही राज्य आहे तो आहे झारखंड. झारखंड राज्यामध्ये मुंडा आढळते. आणि झारखंड राज्याचे काही स्थापना दिवस आहे ते 15 नोव्हेंबर. झारखंड राज्याचा स्थापना दिवस आहे. 15 नोव्हेंबर 2000ला नवीन झारखंड राज्य निर्माण झालं, बिहारमधून वेगळा होऊन. 15 नोव्हेंबर हा झारखंडचा स्थापना दिवस देखील आहे. आणि 15 नोव्हेंबर ही बिरसा मुंडा यांची जयंती पण असते. बिरसा मुंडा, ओके, जे मुंडा जमातीचे आदिवासींचे जे काही नेते होते, बिरसा मुंडा यांची जयंती असते 15 नोव्हेंबरला, लक्षात ठेवा. म्हणून मुंडा जो काही आदिवासी जमात आहे ती झारखंडमध्ये आढळते. झारखंडची राजधानी काय? रांची आहे. झारखंडची राजधानी रांची आहे. झारखंडचे एक प्लेअर तुम्हाला कधीच विसरायचे नाही, ते म्हणजे दीपिका कुमारी. ओके, दीपिका कुमारी. कोणता खेळ आहे यांचं खेळ आहे धनुर्विद्या किंवा आर्चरी हे खेळ आहे. आणि ते कोणत्या राज्याचे आहेत? ते झारखंड. तसं पाहिलं तर झारखंडचे रांचीचे महेंद्रसिंग धोनी पण आहेत. ओके, झारखंड, अच्छा, रांची जे आहे ते कर्कवृत्तावरती असणारा भारतातील एकमेव राजधानीचे ठिकाण आहे, हे पण लक्षात ठेवा. भारताच्या कर्कवृत्तावरती असणारं एकमेव जे काही ठिकाण आहे ते म्हणजे रांची. झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? हेमंत सोरेन, ओके, लक्षात ठेवा. आणि झारखंड राज्याचे राज्यपाल आहेत रमेश बैस, झारखंडचे राज्यपाल. झारखंडमध्ये एक राष्ट्रीय उद्यान आहे, कुठलं? बेतला एकच राष्ट्रीय उद्यान आहे. आणि पलामू आणि बेतला हे 2 तेथील व्याघ्र प्रकल्प आहेत. पुढचा प्रश्न,
ब्ल्यू ओरिजिन या यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत? हे खूप महत्त्वाची एक कंपनी आहे ब्ल्यू ओरिजिन. हे अंतराळात जायचं एक जे काही स्पेस एक्स तुम्ही ऐकलं असेल नाव, जसं इस्रो आहे की इस्रो आहे शासनाचं आहे इस्रो, परंतु ही प्रायव्हेट आहे, खाजगी आहे. ब्ल्यू ओरिजिन कुणाचं आहे? हे आहे जेफ बेझोस यांचं, जेफ बेझोस. एलॉन मस्क देखील यांचं देखील एक कंपनी आहे कुठलं स्पेस एक्स नावाचं. स्पेस एक्स कुणाचं आहे? हे अंतराळात जाण्यासाठीचं जे काही रॉकेटवर पाठवतो आपण किंवा यानवर पाठवतो ते पाठवतात, परंतु प्रायव्हेट आहे. एलॉन मस्क यांची आहे स्पेस एक्स कंपनी आणि ब्ल्यू ओरिजिन आहे जेफ बेझोस यांची कंपनी. जेफ बेझोस यांचं आणखीन एक कंपनी लक्षात ठेवा ॲमेझॉन. ओके, कुणाचं आहे? ॲमेझॉन यांचंच आहे. ॲमेझॉन जे जगात सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत जेफ बेझोस. त्यानंतर पुढचा प्रश्न, भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर त्यात संत एकनाथ महाराज, संत एकनाथांचा आहे. आणि एकनाथांचे भारूड देखील खूप प्रसिद्ध आहेत. भारूड देखील संत एकनाथांचे प्रसिद्ध आहेत. ओके, आणि जे काही कीर्तन आहे, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून कोणाला ओळखतो आपण? महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगा. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? ऑप्शनमध्ये ओके या ठिकाणी बघा हे 4 ऑप्शन आहेत, यामध्ये मधीलच त्यांचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अच्छा या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचं एक पुस्तक तुम्हाला माहिती असेल ज्ञानेश्वरी नावाचं. भामरागड येथील नदी संगमामध्ये खालीपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही? ॲक्च्युली काय आहे, भामरागड एक तालुका आहे ओके गडचिरोली जिल्ह्यामधील एक तालुका आहे भामरागड. आणि या भामरागडमध्ये त्रिवेणी संगम होतो, 3 नद्यांचा संगम होतो. आणि ते 3 नद्या आहेत पर्लकोटा, पामुल गौतमी आणि इंद्रावती. म्हणजेच या तिन्हींचा संगम होतो, ज्यांना आपण त्रिवेणी संगम होतो भामरागडच्या ठिकाणी. म्हणजेच कोणता समावेश होत नाही तर ते प्राणहिताचा संगम होत नाही. अच्छा, मग प्राणहिता या ठिकाणी कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो? प्राणहितामध्येच वर्धा आणि वैनगंगा, वर्धा प्लस वैनगंगा या दोन्हींचा संगमानंतर जे काही नदी आहे ती म्हणजेच प्राणहिता. आणि प्राणहिता पुढे जाऊन गोदावरी नदीला शिरोंचा या ठिकाणी जाऊन मिळते, तुम्हाला माहिती असेल. ओके, भामरागड हा संपूर्ण विषय सांगतो. भामरागडचा जो काही तालुका आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका आहे, लक्षात ठेवा. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका आहे भामरागड. भामरागडचं एक जंगल पण आहे, भामरागडचं जंगल देखील आहे कुठं? गडचिरोलीमध्ये. पुढचा प्रश्न, आणि गडचिरोलीमध्ये किती तालुके आहेत एकूण? गडचिरोलीमध्ये एकूण 12 तालुके आहेत. ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीपैकी कोणाचे असते? ग्रामसभा आयोजित करण्याचं काम असतं सरपंचांचं. ओके, सरपंच. आणि ग्रामसभेमध्ये गावातील जे काही मतदान करू शकतात म्हणजे 18 वर्षावरील सर्व व्यक्तींचा समावेश होतो. भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या खालीपैकी कोणती व्यक्ती नुकतीच पदविमुक्त झालेली आहे? म्हणजे सध्याचे नाही, आता माझे झाले. मुख्य आर्थिक सल्लागार कोण होते सध्या? मुख्य आर्थिक सल्लागार कोण होते? तर होते के सुब्रमण्यम यांनी राजीनामा दिला आहे, म्हणजे पदविमुक्त ते झालेले आहेत. बघत आता कोण नवीन मुख्य आर्थिक सल्लागार होतात ते. एअर इंडिया कंपनीने पहिली विमानसेवा टपाल कोठे सुरू केली आहे? म्हणजे एअर इंडिया 15 ऑक्टोबर 1932ची स्थापना आहे. ॲक्च्युली एअर इंडियाची स्थापना 1932 आहे, JRD टाटा यांनी केलेली आहे 1932मध्ये एअर इंडिया या नावाने. मग या एअर इंडियाने पहिल्यांदा जे काही विमानसेवा दिली ते म्हणजे कराची ते मुंबईला त्यावेळेस जे काही विमानतळ होतं त्याला जुहू नाव होतं, जुहू विमानतळ. ओके, हे भारतातील पहिलं विमानतळ थोडक्यात. त्यावेळेस कराची ते मुंबई दरम्यान पहिलं विमानसेवा सुरू झालेली आहे एअर इंडियाचं. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं, आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण झाली पहिली. मग संपूर्ण भारतातील म्हणतो मी, म्हणजे डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत, थोडक्यात देशांतर्गत एअर इंडियाची पहिली वाहतूक कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान झाली असेल? तर ते आहे मुंबई टू त्रिवेंद्रम. हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे, लक्षात ठेवा. मुंबई ते त्रिवेंद्रम दरम्यान हे देशांतर्गत पहिली वाहतूक सेवा आहे एअर इंडियाची. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती आहे कुठलं? कराची ते मुंबई, लक्षात ठेवा. एअर इंडिया महाराजा नावाचं जे त्यांचं ते हे आहे काय होतं लोगो आहे महाराजा. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? ओके, आणखी एक सांगतो या ठिकाणी. एअर इंडियाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? एअर इंडियाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते राजीव बन्सल. आला प्रश्न तर असू द्या लक्षात. ओके, राजीव बन्सल हे एअर इंडियाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चित्रपट आहे, ॲक्च्युली 2000मध्ये आलेलं होतं हे चित्रपट.
सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटात दिग्दर्शक कोण आहेत? खूप प्रसिद्ध महान दिग्दर्शक जब्बार पटेल. जब्बार पटेल आहेत, लक्षात ठेवा. आणि श्याम बेनेगल देखील एक खूप प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. श्याम बेनेगल जे शेख मुजीबुर रहमान आहेत, बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांच्या जीवनावरती चित्रपट बनवत आहे भारत सरकार. तर त्याचे जे काही दिग्दर्शक आहेत ते आहेत श्याम बेनेगल. ओके. आणि सांगलीमध्ये म्हणजे 2021मध्ये जे नाट्य संमेलन भरणार आहे सांगलीमध्ये, त्याचे अध्यक्ष देखील कोण होते? तर ते होते जब्बार पटेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलांचे नाही? पोलीस पाटलांचं कोणतं काम नाही असं म्हटलेलं लक्षात ठेवा. गावामध्ये बंदोबस्त करणे, यस आहे. पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्यांची खबर देणे, हे पण आहे. सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवणे, हे पण ठीक आहे. परंतु पर्याय क्रमांक 4 याचं अयोग्य उत्तर आहे असेल. म्हणजे काम कोणते काम हे पोलीस पाटलांचे नाही? गुन्हेगारांना योग्य शासन देणे, म्हणजे शिक्षा गुन्हेगारांना कोण देतं? न्यायालय देतं. ओके. म्हणजे शासन देण्याचा, शासन म्हणजे या ठिकाणी दंड आहे, लक्षात ठेवा. शासनचा अर्थ या ठिकाणी दंड आहे किंवा शिक्षा आहे. म्हणजे शिक्षा देण्याचं काम हे पोलीस पाटलांचं नसतं. पुढचा प्रश्न, रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवतं? रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवतं? हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवतं. RBI ज्याला आपण म्हणतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झालेली आहे. RBI ॲक्ट आहे, RBIचं ॲक्ट आहे 1934चं. आणि RBIचं राष्ट्रीयकरण झालं 1949 मध्ये. 1 जानेवारी 1949 मध्ये RBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. ओके. मग रेपो रेट कोण ठरवतं? रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. रिव्हर्स रेपो रेट सध्या रेपो रेट आहे 4%. सध्या रेपो रेट आहे 4% आणि रिव्हर्स रेपो रेट आहे 3.35%. 3.35%. रिव्हर्स रेपो रेट सध्या 3.35%. ओके. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास. शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत. आणि कितवे गव्हर्नर आहेत? 25वे गव्हर्नर आहेत, हे पण लक्षात ठेवा. 25वे गव्हर्नर आहेत RBIचे शक्तिकांत दास. आणि RBIचे जे स्थापना सांगितलं, हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी RBIचं? ते आहे मुंबईला. मुंबईला आहे RBIचं हेडक्वार्टर, लक्षात ठेवा. ओके. म्हणजे रेपो रेट म्हणजे काय? जे RBI असतं, RBI आहे, RBIकडून व्यापारी बँका, इतर आता उदाहरण स्टेट बँक आहे, RBIकडून जर कर्ज घेत असेल तर ते रेपो रेटने घेणार. म्हणजे RBI रेपो रेटनुसार इतर बँकांना कर्ज देतं. आणि जर RBIलाच कर्जाची गरज पडली तर रिव्हर्स रेपो रेटनं ओके ते कर्ज घेतं RBI. इतर बँकाकडून, व्यापारी बँकाकडून जर RBI कर्ज घेत असेल तर त्याला म्हणतो रिव्हर्स रेपो रेट. पुढचा प्रश्न, श्री मनोज सिन्हा हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत? मनोज सिन्हा ओके कशाचे गव्हर्नर आहेत? तुम्हाला माहिती असेल जम्मू काश्मीरचे. जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर आहे. आणि जम्मू काश्मीर एक केंद्रशासित प्रदेश कधीपासून निर्माण झालं? 31 ऑक्टोबर 2019 पासून. 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 वेगळे झालेले आहेत. ओके. आणि लडाखचे नवीन सध्याचे राज्यपाल कोण आहेत? उपराज्यपाल कोण आहेत सध्या लडाखचे? ते आहेत RK माथुर. आणि मनोज सिन्हा आहेत जम्मू काश्मीरचे, लक्षात ठेवा. मग जम्मू काश्मीरचे पहिले कोण होते? पहिले लेफ्टनंट गव्हर्नर कोण होते जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश होते? तर ते होते गिरीशचंद्र मुर्मू. हे पहिले होते, लक्षात ठेवा. गिरीशचंद्र मुर्मू हे पहिले होते. आणि सध्या आहेत मनोज सिन्हा. जम्मू काश्मीरमध्ये दाचिगम किश्तवाड राष्ट्रीय उद्यान आहेत. जम्मू काश्मीरचे राज्य प्राणी कुठले? जम्मू काश्मीरचे राज्य प्राणी काश्मीरी स्टॅग, ज्याला म्हणतो काश्मीरी स्टॅग, ज्याला हंगुल म्हणतात. हंगुल किंवा काश्मीरी स्टॅग, कस्तुरी मृग. पुढचा प्रश्न, खालीपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल? चुंबकीय पदार्थ कोणते कोणते आहेत? लोह असतं, ओके, म्हणजे लोखंड, थोडक्यात लोखंड आहे. त्यानंतर पोलाद आहे, निकेल आहे, कोबाल्ट आहे. हे सर्व चुंबकीय पदार्थ लक्षात ठेवा. लोखंड, पोलाद, निकेल आणि कोबाल्ट. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचा बरोबर उत्तर आहे. म्हणजे कोबाल्ट हे चुंबकीय पदार्थ आहे. कोबाल्ट त्याला CO म्हणतो आपण. कोबाल्टचं संज्ञा काय? CO. नागपूर या शहराचे संस्थापक कोण आहेत? नागपूर शहराचे संस्थापक आहेत गोंडराजा बख्त बुलंदशाह. म्हणजे पर्याय क्रमांक 1. गोंडराजा बख्त बुलंदशाह यांनी 1702 मध्ये नागपूर शहराची स्थापना केलेली आहे, लक्षात ठेवा. 1702 मध्ये नागपूर शहराची स्थापना. नागपूर हे नाग नदीच्या काठी वसलेलं आहे. नागपूर हे नाग नदीच्या काठी आहे. आणि नागपूरमध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. नागपूर हे मतदारसंघ आहे कोणाचं? नितीन गडकरी यांचं. नागपूरला आपण काय म्हणतो? 0 मैल म्हणतो. 0 मैल. आणि भारताची व्याघ्र राजधानी आहे नागपूर.
भारताची व्याघ्र राजधानी आहे नागपूर. आणि हार्ट ऑफ इंडिया असं देखील म्हणतात नागपूरला. हार्ट ऑफ इंडिया, संत्र्यांचे शहर, ओके, म्हणतो आपण नागपूरला. पुढचा प्रश्न, राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे भारतातील पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. जसं केंद्रीय पातळीवरती म्हणजे राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखडा आहे, तसं राज्यामध्ये देखील वन्यजीव कृती आराखडा तयार करणारं महाराष्ट्र पहिला राज्य आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, उपराजधानी नागपूर आहे. ओके, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत सध्या उद्धव ठाकरे आणि राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे भगतसिंग कोश्यारी. महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत दिलीप वळसे पाटील. ओके, गोव्याची राजधानी पणजी आहे. गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत प्रमोद कुमार सावंत आणि PS श्रीधरन पिल्लई हे गोव्याचे राज्यपाल आहेत. गोव्यामध्ये भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल आणि गुजरातचे राज्यपाल आहेत कोण? गुजरातचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. ओके, गिर राष्ट्रीय उद्यान हे गुजरातमध्ये आहे. त्यानंतर मध्यप्रदेशची राजधानी आहे भोपाळ. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान आणि कोरोना लागण होणार आहे. शिवराज सिंग चौहान हे पहिले मुख्यमंत्री आहेत, लक्षात ठेवा. कोरोनाची लागण कोविड पॉझिटिव्ह मिळणारे पहिले मुख्यमंत्री. त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील आहे. मध्यप्रदेशमधील इंदोर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर आहे इंदोर, जे मध्यप्रदेशमध्ये येतं. ओके, उज्जैन क्षिप्रा नदीच्या काठी येतं. त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर असे 2 ज्योतिर्लिंग देखील आहेत मध्यप्रदेशमध्ये. राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. पुढचा प्रश्न, शासनाने केलेल्या खर्चाचे हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? शासन किती खर्च केलेला आहे तर त्याचं जे काही संसदीय समिती आहे त्याच्या 3 समिती आहेत, लोक समिती, लोकलेखा समिती आणि स्थायी समिती. ओके, तर शासनाने केलेल्या सार्वजनिक खर्चाची हिशोब तपासणी करणारी जी काही समिती आहे ते आहे लोकलेखा समिती. लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात. की 22पैकी 15 सदस्य असतात लोकसभेचे आणि 7 सदस्य असतात राज्यसभेचे. शक्यतो याचे जे काही अध्यक्ष असतात ते विरोधी पक्षनेते असतात, थोडक्यात विरोधी पक्षातील असतात लोकलेखा समिती. त्यानंतर साल्ब्युटामॉल ओके, हे जे काही औषध आहे हे कोणत्या आजारासाठी वापरतात? साल्ब्युटामॉल हे असतं दम्यासाठी, दमा किंवा अस्थमा ज्याला आपण म्हणतो, दम्यासाठी वापरला जातं. पॅन्डोरा पेपर्स कशासंबंधी आहे? पॅन्डोरा पेपर्स जे काही बडे नेते आहेत संपूर्ण जगातील, पंतप्रधान, राष्ट्रपती, ओके, त्यांचे काही पेपर आहेत ते लीक झालेले आहेत. ओके, ॲक्च्युली हे कर चुकवेगिरीशी संबंधित आहे. ओके, परीक्षा तर येत नाही, जादू पण येत नाही आणि चीनचं पण येत नाही. ओके, तर लक्षात ठेवा पॅन्डोरा पेपर्स हे कर चुकवेगिरीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले म्हणजे खेळाडू कोण आहेत? स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे व्यक्ती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी गोल्ड विचारलेलं नाही, म्हणजे नॉर्मली पहिलं ऑलिम्पिक पदक विचारलं आहे तर ते आहे खाशाबा जाधव यांनी 1952 जे हेल्सिंकी, ओके, फिनलँडची राजधानी हेल्सिंकी या ठिकाणी 1952 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या होत्या. त्यामध्ये कुस्ती या प्रकारात त्यांनी कांस्य पदक जिंकलेलं होतं. म्हणजे वैयक्तिकरित्या हे पहिलं पदक आहे भारताला कुस्तीमध्ये, इव्हन सर्व खेळामध्ये खाशाबा जाधव यांच्या रूपानं. ओके, आणि मग या ठिकाणी बघा अभिनव बिंद्रा आहेत. म्हणजे ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिकरित्या पहिल्यांदा गोल्ड मेडल कोणी मिळवलं तर ते आहेत अभिनव बिंद्रा यांनी 2008 शूटिंगमध्ये बीजिंग ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये पहिल्यांदा गोल्ड मेडल मिळवलेलं आहे अभिनव बिंद्रा. नीरज चोप्रा हे दुसरे व्यक्ती आहेत ज्यांनी वैयक्तिकरित्या भारताला दुसरा गोल्ड पदक मिळवून दिलेला आहे. पुढचा प्रश्न, आणि यंदाचं जे काय ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 32वे पार पडले कुठं? टोकियोमध्ये, जी जपानची राजधानी आहे. आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा देखील याच ठिकाणी पार पडली. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा मात्र 16वे होते. ओके, पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने एकूण 19 पदकं जिंकली. 32वे जे काही नॉर्मल ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या त्याच्यामध्ये आपण 1 गोल्ड, 2 रौप्य आणि 4 कांस्य असे एकूण 7 पदक जिंकलेले आहेत. आणि 1 गोल्ड आहे नीरज चोप्रा भालाफेक 87.58 मीटर लांबीचं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालानुसार महिला विरोधातील लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने फौजदारी कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे? कोणती समिती होती? ज्या समितीने सांगितलं होतं की महिलांविरोधातील जे काही लैंगिक अत्याचाराविषयी जे काही कायदे आहेत त्याच्यामध्ये थोडासा बदल करायला पाहिजे, तर ते आहे माजी न्यायमूर्ती JS वर्मा समिती. पुढचा प्रश्न, देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे? सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचं आहे? हे सर्वाधिक साक्षरतेचा जो काही राज्य आहे तो आहे केरळ. ओके, सर्वाधिक साक्षरतेचं राज्य आहे केरळ. सर्वात कमी साक्षरतेचं राज्य आहे बिहार. लक्षात ठेवा, या ठिकाणी बिहार सर्वात कमी साक्षरता आहे. बिहारचे जे काही राजधानी आहे पटना आहे. बिहारची राजधानी पटना आहे. आणि बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. बिहारचे राज्यपाल आहेत फागू चौहान. बिहारमध्ये एकच राष्ट्रीय उद्यान आहे ते म्हणजे वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान.
आणि संपूर्ण भारतामध्ये एकच ठिकाण असं आहे जे गंगा डॉल्फिनसाठीचं किंवा डॉल्फिन संशोधन संस्था आहे, कुठं? भागलपूर किंवा पटनामध्ये आता शिफ्ट करण्यात आलेलं आहे बिहारमध्ये. त्यानंतर राजस्थानची राजधानी जयपूर आहे. ओके. राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत कोण? अशोक गेहलोत आणि कलराज मिश्र हे राजस्थानचे राज्यपाल आहेत. ओके. हरियाणाचे मुख्यमंत्री कोण? मनोहर लाल खट्टर. आणि हरियाणाचे राज्यपाल कोण आहेत मला कमेंटमध्ये सांगा. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे. ओके. आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. पुढचा प्रश्न बघा, खूप महत्त्वाचा आहे हा प्रश्न. ओके. 100% येणार, मी सांगितलं होतो यापूर्वी. मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळालेला आहे? ओके. मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव यांना शांततेचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार. ॲक्च्युली हे दोघंही पत्रकार आहेत. ओके. पत्रकार आहेत. मारिया रेसा हे आहेत फिलिपाईन्सचे आहेत आणि दिमित्री मुरातोव हे आहेत कुठले? रशियाचे. दिमित्री मुरातोव हे रशियाचे आहेत. मारिया रेसा हे फिलिपाईन्सचे पत्रकार आहेत. यांना शांततेचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. ओके. नोबेल पुरस्काराविषयी एक संपूर्णपणे एक 5 ते 10 मिनिटाचा माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे. अगदी ट्रिकसहित मी सांगितलेलं आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ पाहून घ्या. तुम्हाला या ठिकाणी आय बटनावरती लिंक दिसत असेल, नक्की तुम्ही शेवटच्या क्षणामध्ये तो व्हिडिओ पाहू शकता. ओके. सर्व जर तुम्हाला नोबेल पुरस्कार पाठ करायचे असतील तर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील डॅश डॅश हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार होय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे, ज्याला आपण दख्खनचा लावा म्हणतो, तो आहे बेसॉल्ट. बेसॉल्ट म्हणजे पर्याय क्रमांक 3. ओके. बेसॉल्ट खडक आहे महाराष्ट्रामध्ये. बघा, धुळे जिल्ह्याचा पेपर जवळपास 75 किंवा 50 ते 75पर्यंत हे जीकेचे प्रश्न होते आणि हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. बघा, या ठिकाणी 47वा जो काही प्रश्न आहे तो मराठीमध्ये आहे, परंतु मी जीकेमध्ये घेतो तो प्रश्न महत्त्वाचा आहे. 47वा प्रश्न बघा काय सांगतोय. कृष्णाजी केशव दामले या साहित्यिकाचे टोपण नाव काय आहे? ओके. कृष्णाजी केशव दामले हे लक्षात ठेवा. कृष्णाजी केशव दामले आणि हे आहे कुणाचं? केशव सूत यांचं. ओके. केशव सूत, कृष्णाजी केशव दामले. आणि केशव कुमार कोणाला म्हणतो आपण? हे आहेत केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे. अत्रे यांना म्हणतो आपण केशव कुमार. आणि कृष्णाजी केशव दामले आहेत केशव सूत. आणि कुसुमाग्रज यांना काय म्हणतो आपण? विष्णू वामन शिरवाळकर. वा शिरवाळकर आहेत कुसुमाग्रज. आणि कमेंटमध्ये सांगा की दिवाकर हे जे काही टोपण नाव आहे ते कोणाचं आहे. आणि 49वा प्रश्न देखील बघा, एक कविता संग्रहाचं नाव विचारलं आहे, सलाम. सलाम या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत? तर ते आहेत मंगेश पाडगावकर. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 51वा प्रश्न ते 75पर्यंत जीकेचे प्रश्न आहेत. खेडेगावामध्ये जन्ममृत्यूची नोंद कोण करतो? खेडेगावात जन्म आणि मृत्यूची नोंद कोण करत असतात? तर ते आहेत ग्रामसेवक. ओके. ग्रामसेवक करत असतात. आणि ग्रामसेवकाची जे काही नियुक्ती आहे ते कोण करतात? तर CEO करतात. ग्रामसेवकाची नियुक्ती किंवा ग्रामसेवकांना जर राजीनामा द्यायचा असेल तरी त्यांना म्हणजे ग्रामसेवक आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ते आहे CEOकडे देतात. ओके. म्हणजे त्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी. ओके. आणि ग्रामसेवकाची काही निवड केली जाते ते जिल्हा निवड मंडळाकडून पेपर घेऊन केली जाते. आणि जो काही ग्रामसेवक आहे तो ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख किंवा सचिव देखील असतो, लक्षात ठेवा. आणि खेडेगावामध्ये जन्म आणि मृत्यूंची नोंद ग्रामसेवक करत असतात. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय हे कुठं आहे? तुम्हाला माहिती असेल दिल्लीमध्ये आहे. याचं उत्तर आहे दिल्ली. आणि सध्या या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? ते आहेत NV रमण्णा. ओके. हे लक्षात ठेवा. सध्या भारताचे सर्वोच्च न्यायालय चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत. त्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही 1950मध्ये झालेली आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महत्त्वाचं. आणि सर्वोच्च न्यायालय संबंधित कोणतं कलम आहे भारतीय राज्यघटनेमध्ये? ते कलम आहे कलम 124. पुढचा प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? भारतीय असंतोषाचे जनक म्हणतो लोकमान्य टिळक यांना. लोकमान्य टिळक. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक. आणि भारतीय असंतोषाचे जनक असं कोणी म्हटलं लोकमान्य टिळकांना? तर ते एक व्यक्ती होते, सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी. व्हॅलेंटाईन चिरोल किंवा शिरोल. ओके. यांना म्हणजे लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी 2 वर्तमानपत्र सुरू केली होती. लोकमान्य टिळकांनी, गोपाळ सागरकर यांनी मिळून केशरी आणि मराठा. ओके. त्यानंतर पहिला ऑप्शन बघा, महात्मा गांधी आहेत. महात्मा गांधीची जयंती 2 ऑक्टोबरला असते. 2 ऑक्टोबर 1869 महात्मा गांधींचा जन्म पोरबंदर गुजरातमध्ये झालेला आहे. आणि महात्मा गांधी यांचे जे वर्तमानपत्र आहे ते नवजीवन, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे.
त्यानंतर महात्मा गांधीच्या समाधीस्थळाचं नाव काय? राजघाट. राजघाट. आणि पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे शांतीवन. शांतीवन. आणि सरदार वल्लभभाई पटेल खूप महत्त्वाचे व्यक्ती आहेत. सरदार वल्लभभाई पटेलना काय म्हणतो आपण? भारतीय एकतेचा पुरुष आणि भारताचे बिस्मार्क असे पण म्हणतो. बिस्मार्क ऑफ इंडिया म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. त्यांचा संपूर्ण जगातील सर्वात उंच जो काही पुतळा आहे तो गुजरातमध्ये आहे, जवळपास 182 मीटर उंचीचं. 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस आपण सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरा करतो. पुढचा प्रश्न, संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम हे कुठं आहे? हे मोजरीला आहे. मोजरी या ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक 4. आणि मोजरी येतं कुठं? तर अमरावती या जिल्ह्यामध्ये येतं. मोजरी कुठं येतं? तर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. राष्ट्रसंत म्हणतो आपण. ॲक्च्युली तुकडोजी महाराजांना काय म्हणतो आपण? राष्ट्रसंत असे म्हणतो आपण. राष्ट्रसंत असे म्हणतो. आणि तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही उपाधी कोणी दिली? तर त्यात राजेंद्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती. त्यानंतर पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? आणि ग्रामगीता हे लिहिले आहे ते तुकडोजी महाराज यांनी लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा, ग्रामगीता. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी असतं? 2 ऑक्टोबरला. कारण या दिवशी महात्मा गांधी यांची जयंती असते. महात्मा गांधी यांची जयंती असते. लक्षात ठेवा 2 ऑक्टोबरला. आणि महात्मा गांधींचे 4 मुलांचं नाव लक्षात ठेवा. एक आहे हरिलाल, दुसरा आहे मणिलाल, तिसरा आहे देवदास, तिसरा आहे रामदास आणि चौथा आहे देवदास. म्हणजे हरिलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास अशी 4 मुलं हे महात्मा गांधींना आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सत्यमेव जयते हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केलं? तर ते पंडित मदन मोहन मालवीय यांनी केलेलं आहे. पंडित मदन मोहन मालवीय हे मुंडक उपनिषद जे आहे ना त्याच्यामधून आपण सत्यमेव जयते हे घोषवाक्य जे घेतलेलं आहे. पंडित मदन मोहन मालवीय यांना 2014चा मला वाटतं 2014चा जो काही भारतरत्न पुरस्कार आहे तो सचिन तेंडुलकर आणि पंडित मदन मोहन मालवीय पंडित मदन मोहन मालवीय आणि जे काही अटल बिहारी वाजपेयी यांना 2014 नाही 2015चा म्हणजे 2015चा जो काही भारतरत्न पुरस्कार आहे तो पंडित मदन मोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयी यांना मिळून देण्यात आलेला आहे 2015चा. आणि 2014मध्ये देण्यात आले कोणाला? CNR राव आणि सचिन तेंडुलकर यांना. ओके, म्हणजे 2014चे भारतरत्न आहेत CNR राव आणि सचिन तेंडुलकर. आणि पंडित मदन मोहन मालवीय व अटल बिहारी वाजपेयी यांना 2015चा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, पंडित मदन मोहन मालवीय यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना जी आहे ती देखील केलेली आहे. त्यानंतर सरोजिनी नायडू यांना आपण भारताचे गानकोकिळा असं देखील म्हणतो. भारतातील पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू. खालीपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे? ओके, म्हणजे या दिशेने ही पूर्व दिशा, ही पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. ओके, म्हणजे पश्चिम दिशेने वाहणारी कोणती नदी आहे? गोदावरी ही पूर्व वाहिनी आहे. त्यानंतर भीमा देखील पूर्व वाहिनी नदी आहे. ओके, त्यानंतर आहेत तापी मात्र पश्चिम वाहिनी नदी आहे. क्लिअर? तापी नदी ही खूप महत्त्वाची नदी आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. आणि तापी नदीचा उगम जो आहे तो मध्य प्रदेशमधील मुलताई या ठिकाणी होतो. मध्य प्रदेशमध्ये होतो तापी नदी वरतीच एक खूप महत्त्वाचं जळगावमध्ये डॅम देखील आहे. ओके, तापी नदी होती जळगावमध्ये एक खूप महत्त्वाचा डॅम आहे. कोणता डॅम आहे? हे आहे हतनूर धरण. हतनूर धरण हे तापी नदीवरती आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर कृष्णा नदी देखील पूर्ववाहिनी नदी आहे. गोदावरीच्या नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये. भीमाचा उगम होतो भीमाशंकर पुण्यामध्ये. कृष्णा नदीचा उगम होतो महाबळेश्वर सातारामध्ये. चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे वादग्रस्त विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. चिपी विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण सागरी अभयारण्य देखील आहे. मालवण सागरी अभयारण्य हे कुठं आहे? तर हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, सिंधुदुर्गमध्ये. आणि सिंधुदुर्गमध्ये एकूण किती तालुके आहेत? 8 तालुके आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात दर डॅश वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते? महाराष्ट्रामध्ये दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 दर 4 वर्षांनी. संपूर्ण भारतामध्ये देखील दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते. आणि 2018च्या व्याघ्रगणनानुसार भारतामध्ये 2967 वाघ आहेत. लक्षात ठेवा. त्यापैकी 312 वाघ जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या किती आहे? 312. आणि सर्वाधिक वाघ जे आहेत ते मध्य प्रदेश राज्यामध्ये आहेत. सर्वाधिक वाघ मध्य प्रदेश राज्यामध्ये आहेत 526. ओके, मध्य प्रदेश. त्यानंतर 2 नंबरला येतं कर्नाटक, 3 नंबरला येतं उत्तराखंड आणि 4 नंबर आपला महाराष्ट्र आहे. लक्षात ठेवा. व्याघ्र गणना किंवा व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात आपण केली 19
1973मध्ये. भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो वाघ आहे, बंगालचा वाघ असं आपण म्हणतो. पुढचा प्रश्न बघा, सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? की सोपा प्रश्न. किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत. ठीक आहे. आणि जिल्हा परिषद किती आहेत? 35. 36 जिल्हे आणि जिल्हा परिषद 35. महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका किती आहेत? 27 महानगरपालिका आहेत, लक्षात ठेवा. 27. आणि ज्यावेळेस महाराष्ट्र स्वतंत्र झाला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या किती होती? 26 जिल्ह्यांची संख्या होती. गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे? गोदावरी नदीचा उगम झालेला कुठं? त्र्यंबकेश्वर, नाशिकमध्ये. ओके. सर्व प्रश्न सोपे होते. पैकीच्या पैकी एकही प्रश्न चुकता कामा नाही. ओके. आणि जर रेग्युलर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ बघत असाल तर एकही प्रश्न तुमचा चुकणारच नाही. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये बघा, मला वाटतं आपले जो काही जिल्हा आहे ना, जिल्ह्यांचे नोट्स किंवा जिल्ह्यांची सिरीज आपली महाराष्ट्रातील जिल्ह्यांची, त्यापैकी 10 प्रश्न हे जिल्ह्यावरती विचारले होते, जवळपास 10 प्रश्न. आणि पैकीच्या पैकी 10 प्रश्न आपल्या जिल्ह्यांच्या नोट्समधून आहेत. तुम्ही जर पाहिले नसाल तर प्रत्येक पेपरला तुम्ही जिल्हा आपला आवर्जून बघून जावा. त्याची लिंक, प्रत्येक जिल्ह्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांची राजधानी असे म्हटले जाते? इलेक्ट्रॉनिक राजधानी भारताची कुठली आहे? बेंगळुरू आहे. आणि महाराष्ट्राची कुठल्या क्षेत्रात आहे? पुणे. ओके. आणि भारताचे उद्यान असं देखील म्हणतो आपण बेंगळुरू आपण स्पेस सिटी असं पण म्हणतो, स्पेस सिटी. कारण या ठिकाणी इस्रोचं मुख्यालय आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. म्हणजे इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ते बेंगळुरूमध्येच आहे. शिवान, कैलाश वादेव शिवान हे इस्रोचे सध्या प्रमुख आहेत. आणि म्हणून आपण स्पेस सिटी असे म्हणतो. आपण भारताचे सिलिकॉन व्हॅली असं देखील आपण म्हणतो बेंगळुरूला. ओके. आणि बेंगळुरू या ठिकाणी केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील आहे. आणि बेंगळुरू हे शहर वर्षभावती या नदीच्या काठी देखील आहे. केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं आहे? बेंगळुरू आहे. आणि बेंगळुरू शहराची स्थापनाच मुळात केंपेगौडा यांनी केलेली होती. ही कर्नाटकची राजधानी आहे. कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई. आणि राज्यपाल आहेत कोण? थावरचंद गेहलोत. ओके. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. पुणे महाराष्ट्राची उपराजधानी, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, शैक्षणिक राजधानी आहे पुणे. आणि जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे, ज्याला आपण पिंक सिटी असे देखील म्हणतो. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास कोणत्या नावाने ओळखले जाते? आपला जर तुम्ही जे काही खंड आहेत, ओके, 7 खंड आहेत, 7 खंडापैकी 5 खंडावरील म्हणजे आशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका आणि युरोप. ओके. हे जे काही 5 खंड आहेत, या 5 खंडाची इन डिटेलमध्ये मी माहिती दिलेली आहे खंडांच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर बघितलं असेल तर 2 प्रश्न आपल्या या खंडावरती विचारले आहेत. 2 प्रश्न आहेत. एक 63वा प्रश्न बघा, त्यानंतर आहे 65वा प्रश्न. ओके. म्हणजे हे दोन्ही पण प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, जे आपल्या खंडांच्या व्हिडिओमधून कव्हर झालेले आहेत. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश काय म्हणतो आपण? बघा, फील्ड कुठं आहे? फील्ड आहे साऊथ आफ्रिकेमध्ये. किंवा आफ्रिका खंडामध्ये म्हणतो आपण वेल्ड. स्टेप्स कुठं आहे? स्टेप्स. ओके. आणि स्टेप्स हे आहे, स्टेप्स आहे युरोपमध्ये. फील्ड दक्षिण आफ्रिका. आणि स्टेप्स आहे युरोपमध्ये. प्रेयरी कुठं आहे? प्रेयरी. ओके. प्रेयरीज हे आहेत उत्तर अमेरिकेमध्ये. नॉर्थ अमेरिका प्रेयरीज आहे. आणि साऊथ अमेरिका, दक्षिण अमेरिकेमध्ये आहेत पंपास. दक्षिण अमेरिकेमध्ये आहेत पंपास. डाऊन्स कुठं आहे? डाऊन्स आहे ऑस्ट्रेलियामध्ये. लक्षात ठेवा. म्हणजे प्रेयरी उत्तर अमेरिका, पंपास दक्षिण अमेरिका, डाऊन्स ऑस्ट्रेलिया, वेल्ड आफ्रिका, स्टेप्स आहे युरोप. त्यानंतर केळी संशोधन संस्था कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? केळी संशोधन संस्था केळ्यासाठी खूप प्रसिद्ध जे काही जिल्हा आहे तो आहे जळगाव. जळगावची केळी आणि पालघरमधील वसईची केळी खूप प्रसिद्ध आहेत. आणि जळगावच्या केळीला GI टॅग देखील भेटलेला आहे. त्यानंतर नाशिकचं जसं द्राक्ष प्रसिद्ध आहे तसं जळगावची केळी खूप प्रसिद्ध आहे. अटाकामा वाळवंट कोणत्या खंडामध्ये पसरले आहे? अटाकामा वाळवंट हे चिली या देशामध्ये येतं. चिली. आणि चिली नावाचा जो काही देश आहे तो दक्षिण अमेरिकामध्ये येतो. म्हणजे अटाकामा वाळवंट हे दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. चिलीची राजधानी काय? सॅन्टियागो. चिलीची राजधानी सॅन्टियागो. ओके. आणि दक्षिण अमेरिका जो काही खंड आहे तो सर्वात मोठ्या खंडामध्ये 4थ्या क्रमांकावरती येतो. सर्वात पहिल्यांदा येतो आशिया, त्यानंतर आफ्रिका, त्यानंतर नॉर्थ अमेरिका, त्यानंतर मग साऊथ अमेरिका, त्यानंतर मग 5व्या क्रमांकावरती येतं अंटार्क्टिका, 6व्या क्रमांकावरती युरोप, 7व्या क्रमांकावरती येतं ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या किती आहे? 6 आहे. ओके. म्हणजे कुठले 6 प्रशासकीय विभाग? मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे, त्यानंतर अमरावती आहे, त्यानंतर आहे नागपूर. ओके. असे हे 6 प्रशासकीय विभाग खूप महत्त्वाचे आहेत. आणि 5 प्रादेशिक विभाग आहेत, हे पण लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये. क जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो स्कर्वी. स्कर्वी हा आजार होतो क जीवनसत्वाच्या अभावामुळे, म्हणजे हिरड्यातून रक्त येणे जो काही प्रकार तो क जीवनसत्वाच्या अभावामुळे आहे.
जेवढे पण लिंबूवर्गीय वनस्पती आहेत ना त्या सर्वांमध्ये क जीवनसत्व असतं आणि क जीवनसत्व हे पाण्यामध्ये विरघळणारं जीवनसत्व आहे. विटॅमिन क किंवा सी ज्याला आपण म्हणतो हे पाण्यामध्ये विरघळतात, त्यामुळे जास्तीत जास्त झाला तर म्हणजे शरीराला शक्यतो इजा होत नाही, कारण हे पाण्यामध्ये विरघळतात आणि पाण्यामध्येच निघून जातात. ओके, जेवढ्या पण लिंबूवर्गीय वनस्पती आहेत, लिंबू किंवा ओके कुठले संत्री, मोसंबी, आवळा, पेरू या सर्वांमध्ये आढळतात क जीवनसत्व. क जीवनसत्वाला ब्युटी विटॅमिन असं देखील म्हणतो आपण, ब्युटी विटॅमिन असं देखील म्हणतो क या जीवनसत्वाला. त्यानंतर जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? फुंक यांनी लावलेला आहे. ड जीवनसत्वाचा अभाव होतो मूळदोष, विटॅमिन डीच्या अभावामुळे होतो मूळदोष. बेरीबेरी हा जो आधार आहे तो विटॅमिन B1च्या अभावामुळे होतो. B1च्या म्हणजे B1ला थियामिन असं देखील म्हणतो आपण. ओके, B1च्या अभावामुळे होतो बेरीबेरी. आणि पेलाग्रा हा जो काय आजार आहे तो B3 म्हणजे नियासिनच्या अभावामुळे होतो पेलाग्रा. ओके, आणि नियासिन हे B3चं रासायनिक नाव आहे आणि B1चं जे काही रासायनिक नाव आहे ते आहे थायमिन किंवा थियामिन. आणि विटॅमिन सीच्या रासायनिक नाव काय? ॲस्कॉर्बिक ॲसिड. आणि विटॅमिन डीचं रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तो आहे अमोनिया. कांदा कापताना अमोनिया वायू बाहेर पडतो. ओके, आणि आपल्या मूत्रामध्ये देखील अमोनिया असतं. मूत्र जर जास्त ठिकाणी जर एकाच ठिकाणी राहिलं खूप दिवस झालं तर त्यामधून अमोनिया वायू बाहेर पडतो. जर तुम्ही सार्वजनिक मुतारे बघितला असाल, ओके, सार्वजनिक जे काही मुतारे आहेत त्या ठिकाणी बघा जो काही वास असतो तो पर्टिक्युलर वास हा अमोनियाचा असतो, म्हणजे त्या ठिकाणी जास्तीत जास्त मूत्र जे आहे ते राहिलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ही कुठं आहे? नाशिकमध्ये आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक. वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड ही योजना कोणत्या सरकारने सुरू केली आहे? तर ते आहे आपला भारत सरकारची आहे वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड प्रोजेक्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न, वाई महाबळेश्वर या महामार्गावर कोणता घाट पसरलेला आहे? कोणता घाट आहे? वाई ते महाबळेश्वर दरम्यान. आणि वाई आणि महाबळ हे दोन्ही पण ठिकाण कुठे येतात? तर ते सातारामध्ये येतात. सातारामध्ये ऑफकोर्स हा जो काही घाट आहे तो सातारामध्ये येणार आहे आणि हा घाट आहे पसरणी घाट वाई ते महाबळेश्वर दरम्यान. थळघाट कुठं आहे? थळघाट आहे नाशिक ते मुंबईच्या दरम्यान. नाशिक मुंबईच्या दरम्यान थळघाट आहे. फोंडा घाट हे कोल्हापूर ते कणकवलीच्या दरम्यान आहे. कोल्हापूर ते कणकवली दरम्यान फोंडा घाट येतो. दिवा घाट हे पुणे आणि बारामतीच्या दरम्यान आहे. ओके, तुम्ही जर पाहिलं नसेल आपला संपूर्ण महाराष्ट्र राज्य नावाचा एक व्हिडिओ आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही राज्य आहेत ते सर्व म्हणजे राज्यामधील जे काही इतर माहिती आहे ते सर्व राज्य मी महाराष्ट्र कव्हर केलं आहे. तुम्ही एकदा आवर्जून हा व्हिडिओ बघा. या ठिकाणी वर तुम्हाला आय बटनावरती लिंक दिसत असेल किंवा आपल्या प्लेस्टमध्ये जाऊन किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा, तुम्हाला तो व्हिडिओ नक्की मिळून जाईल. एखादा आवर्जून परीक्षेला जाताना हा व्हिडिओ बघा. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये 2 ते 3 प्रश्न ह्या फक्त एकाच आपल्या नोट्समधून किंवा व्हिडिओमधून आहेत. पश्चिम बंगालची राजधानी काय आहे हे तुम्हाला माहिती असेल, कोलकाता आहे. कोलकाता ही हुगळी नदीच्या काठी आहे, लक्षात ठेवा. हुगळी ही गंगा नदीची सर्वात मोठी वितरिक आहे. पाटणा ही बिहारची राजधानी आहे. रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे आणि रांची हे झारखंडची राजधानी आहे. ओके, आणि कोलकाता जे काय बंदर आहे, कोलकाता बंदराचं नाव काय आहे? पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी आंतरराष्ट्रीय बंदर हे. आणि कोलकाता बंदराला नुकतंच किती वर्ष पूर्ण झाले? जवळपास 250 वर्ष पूर्ण झालेले आहेत. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगडमध्ये आहे. रायगडमध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य, लक्षात ठेवा. आणि नांदूर मधमेश्वर कुठं आहे? नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे मात्र नाशिकमध्ये आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री कोण सध्या? पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. सध्या भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये एकच महिला मुख्यमंत्री आहे, ते म्हणजेच ममता बॅनर्जी. आणि पश्चिम बंगालचे जे राज्यपाल आहेत ते आहेत जगदीप धनखड, लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती? गणेश. डाळिंबाची प्रसिद्ध जात कुठली आहे? गणेश. आणि डाळिंबाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा राज्य कुठला आहे? जिल्हा कुठला आहे? डाळिंबाच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे सोलापूर. सोलापूरचे डाळिंब खूप प्रसिद्ध आहे. सोलापूरच्या डाळिंबाला GI टॅग देखील भेटलेला आहे. पुढचा बघा शेवटचा प्रश्न, 75 प्रश्न. 11 मे हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? 11 मेला असतं तंत्रज्ञान दिवस. नॅशनल टेक्नॉलॉजी डे असतं 11 मेला. दृष्टिदान दिन कधी असतं? हे असतं 10 जूनला. दृष्टिदान दिन असतं 10 जूनला. अभियंता दिन हे 15 सप्टेंबरला असतं. विश्वेश्वरय्या यांची जयंती आपण म्हणजे भारतामध्ये राष्ट्रीय इंजिनियर्स डे म्हणून साजरा करतो. अभियंता दिवस 15 सप्टेंबर. आणि कृषी दिन कधी असतं? कृषी दिन असतं 1 जुलैला. 1 जुलै महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस असतं 1 जुलै, कारण 1 जुलै हे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती असते. आणि 1 जुलैला संपूर्ण भारतामध्ये
राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस म्हणून आपण देखील साजरा करतो आपण. रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? रघुराम राजन खूप महत्त्वाचे थोर अर्थतज्ञ आहेत. ओके, अर्थतज्ञ ते ॲक्च्युली. आणि हे भारताचे जे काही एक महत्त्वाची संस्था आहे RBI, RBIचे हे गव्हर्नर राहिले आहेत. अच्छा, कितवे गव्हर्नर होते RBIचे? हे RBIचे 23वे गव्हर्नर म्हणून काम केले आहेत. आणि रघुराम राजन हे IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांचे देखील मुख्य अर्थतज्ञ म्हणून देखील काम केले आहेत. याचा अर्थ आता हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित असतील हे तुम्हाला समजलं असेल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अर्थशास्त्रज्ञ. अर्थतज्ञ आहेत रघुराम राजन. ओके, व्हेरी IMP पर्सन. आणि यांचं एक पुस्तक लक्षात ठेवा. पुस्तकाचं नाव आहे आय डू व्हॉट आय डू. आय डू व्हॉट आय डू हे पुस्तक कोणाचं आहे? तर ते आहे रघुराम राजन यांचं, प्रसिद्ध अर्थतज्ञ. समजलं? पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी सीमा जोडत नाही? ओके, असा कोणता देश आहे ज्याची सीमा ही काळ्या समुद्राला किंवा ब्लॅक सीला जोडत नाही? समजा या ठिकाणी ब्लॅक सी जर मी अशा प्रकारे काढलं, ओके, मग याच्या शेजारी जे काही देश आहेत लक्षात ठेवा, काळ्या समुद्राशी जोडणारे किंवा सीमा लागणारे जे काही देश आहेत ते एकूण 6 देश आहेत. 6 देश आहेत. या ठिकाणी रशिया आहे, या ठिकाणी जॉर्जिया, या ठिकाणी आहे तुर्कस्तान किंवा टर्की, आणि या ठिकाणी आहे बल्गेरिया, त्या ठिकाणी रोमानिया आहे, आणि या ठिकाणी युक्रेन. ओके, असे हे 6 देश आहेत ज्यांची सीमा ही आपल्या काळ्या समुद्राला लागलेली आहे. कळलं? रशिया, जॉर्जिया, तुर्कस्तान किंवा टर्की, बल्गेरिया, त्यानंतर रोमानिया आणि युक्रेन. ओके, युक्रेन. त्यानंतर तर मग ऑप्शनमध्ये काय असतील बघा. ऑप्शन काय सांगतं? जॉर्जिया आहे का? येस, जॉर्जिया आहे. जॉर्जियाची राजधानी काय? तबिलिसी. जॉर्जियाची राजधानी काय? तबिलिसी आहे, तबिलिसी. बल्गेरिया लागतं का? येस, बल्गेरियाला पण लागतं. आणि बल्गेरियाची राजधानी काय? बल्गेरियाची राजधानी सोफिया. बेलारूस लागतं का? बेलारूस नाही लागत. ओके, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बेलारूस आहे. आणि बेलारूसची राजधानी काय? मिन्स्क. बेलारूसची राजधानी काय? मिन्स्क. ओके, मिन्स्क हे बेलारूसची राजधानी आहे जी या प्रश्नाचं उत्तर बनतं. आणि तुर्कीची राजधानी काय? अंकारा आहे. टर्कीची राजधानी काय? अंकारा. आणि टर्कीचं जे काही चलन आहे त्या चलनला म्हणतो आपण लिरा हे चलन. ओके, तर समजलं या प्रश्नाचं उत्तर काय? 2 नंबरचं प्रश्नाचं उत्तर याचं आहे बेलारूस. युरोप खंडातील देश आहे बेलारूस. त्यानंतर पुढचा प्रश्न, सन 2005 मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये दिलेल्या भाषणात स्टे हंग्री स्टे फुलिश असे कोण म्हटलेलं आहे? असे म्हटले आहेत स्टीव्ह जॉब्स. या प्रश्नाचं उत्तर आहे स्टीव्ह जॉब्स. आणि स्टीव्ह जॉब हे कोणत्या कंपनीचे प्रमुख आहेत? हे आहेत ॲपल. तुम्ही फोन वापरताय ॲपलचं, तर त्याचे जे काही मालक आहेत ते आहेत स्टीव्ह जॉब्स. ओके, आणि जेफ बेझोस दुसऱ्या क्रमांकाचं बघा ऑप्शन. जेफ बेझोस हे कोणत्या कंपनीचे मालक आहेत? हे आहेत ॲमेझॉनचे मालक. ॲमेझॉन खूप महत्त्वाची कंपनी आहे ॲमेझॉन. याचे जे काही प्रमुख आहेत ते आहेत जेफ बेझोस. आणि जेफ बेझोस यांचं एक अंतराळ स्पेस एजन्सी देखील आहे ज्याचं नाव आहे ब्ल्यू ओरिजिन. व्हेरी IMP क्वेश्चन. कोणत्याही ठिकाणी एव्हरग्रीन क्वेश्चन आहे, हे विचारू शकतात. जेफ बेझोस यांची स्पेसशी संबंधित जे काही कंपनी आहे ते आहे ब्ल्यू ओरिजिन. आणि एलन मस्क यांची SpaceX आहे, बरोबर. तशाच प्रकारचं जेफ बेझोस यांचं आहे ब्ल्यू ओरिजिन. पुढचं, बिल गेट्स आणि पॉल ॲलन हे दोघे कोण आहेत? हे दोन्ही पण व्यक्ती आहेत मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संबंधित. मायक्रोसॉफ्ट तुम्ही नाव ऐकलं असेल. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे जे काही प्रमुख आहेत किंवा संस्थापक आहेत ते आहेत बिल गेट्स आणि पॉल ॲलन. आणि मायक्रोसॉफ्टचे सध्याचे CEO मात्र सत्या नडेला आहेत. पुढचं बघा, रेटिना हे कोणत्या अवयवात आढळतो? रेटिना ज्याला आपण काय म्हणतो? पारपटल म्हणतो. रेटिना कुठं असतं? हे असतं डोळ्यामध्ये. ओके, आई ज्याला आपण म्हणतो किंवा डोळ्यामध्ये असतं रेटिना, लक्षात ठेवा. कानामध्ये एकूण 3 हाडे असतात. 3 हाडे, त्यापैकी सर्वात लहान, संपूर्ण शरीरातील सर्वात लहान हाड कुठलं आहे? स्टेप्स नावाचं आहे. स्टेप्स, सर्वात लहान हाड संपूर्ण शरीरातील कोणतं आहे? स्टेप्स. आणि ते कुठं आढळतं? तर ते कानामध्ये आढळतं. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं काय? ओके, पुढचा प्रश्न, को 8632 ही कोणत्या पिकाची जात आहे? को याचा अर्थ कोईम्बतूर आहे, लक्षात ठेवा. को ही कोईम्बतूर याचा अर्थ कोईम्बतूर होतं. कोईम्बतूर जे तमिळनाडूमध्ये येतं. कोईम्बतूर तमिळनाडूमध्ये. को 8632 कशी जात आहे? ओळखलं असेल तुम्ही. ऊस आहे. को 8632 काय आहे? ऊस आहे. कोचा अर्थ कोईम्बतूर. मग कोच का? ओके, कोईम्बतूरच का लावला या ठिकाणी? तर
लक्षात ठेवा, केंद्रीय ऊस प्रजाती संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे कोइंबतूरलाच. केंद्रीय ऊस प्रजाती संशोधन संस्था, त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रल शुगर केन ब्रीडिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतो. हे कुठे येतं? ते कोइंबतूरला येतं, म्हणून त्याला को लावतात. म्हणजे ऊसाच्या प्रजातीविषयी संशोधन करण्याचं ठिकाण कोणतं असेल? कोइंबतूर, तमिळनाडू. कळलं इथपर्यंत? आणि मग ऊस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी? नॉर्मली ऊस संशोधन संस्था हे लखनौ, उत्तर प्रदेशची राजधानी, या ठिकाणी येतं. आणि उत्तर प्रदेश हे ऊसाच्या उत्पादनामध्ये भारतात प्रथम क्रमांकाचं राज्य आहे, हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतात पोलीस स्मृती दिन कोणता दिवस पाळण्यात येतो? ओके, पोलीस स्मृती दिवस विचारले आहे. याचं उत्तर आहे 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर 1959ला जे लडाखमध्ये आणि चीनच्या बाउंड्रीवरती काही SRPFचे आपले 10 जवान शहीद झाले, त्यांच्या स्मृतीनिमित्त आपण हा दिवस साजरा करतो, 21 ऑक्टोबर, लक्षात ठेवा. त्यानंतर नोवाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? नोवाक जोकोविच यावर्षीचं ऑस्ट्रेलियन ओपन, त्यानंतर फ्रेंच ओपन, त्यानंतर विम्बल्डन ओपन, हे तिन्ही स्पर्धा 2021च्या कोणी जिंकलेलं आहे? तर त्याचा विजेता आहे नोवाक जोकोविच. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ओपन. कळालं इथपर्यंत? आता कोणत्या देशाचा आहे? सर्बिया. सर्बियाचा आहे नोवाक जोकोविच, वर्ल्ड नंबर 1 सध्या, लक्षात ठेवा. आणि सर्बियाची राजधानी काय? सर्बियाची राजधानी बेलग्रेड. सर्बियाची राजधानी बेलग्रेड. ओके, 2021चे हे तिन्ही स्पर्धा त्यांनी जिंकले आहे. परंतु जे शेवटचा आणखीन एक होतं स्पर्धा, 4 ग्रँड स्लॅम असतात, टेनिसशी संबंधित आहे. त्यानंतरच आहे अमेरिकन ओपन. अमेरिकन ओपनचा उपविजेता कोण आहे? तर ते आहे नोवाक जोकोविच. कारण रशियाचा खेळाडू डॅनियल मेदवेदेव यांनी यांना हरवलेलं आहे. कळेपर्यंत? त्यानंतर क्रोएशिया बघा, क्रोएशियाची राजधानी काय? क्रोएशियाची राजधानी जाग्रेब. क्रोएशियाची राजधानी आहे जाग्रेब. त्यानंतर अमेरिकेची राजधानी तुम्हाला माहिती असेल वॉशिंग्टन DC. आणि न्यूझीलंडची राजधानी काय? वेलिंग्टन. पुढचा प्रश्न GKचा बघा. या मराठीचं क्वेश्चन आहे, परंतु ठीक आहे, मी तरी पण घेतो. 15वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता सण हा श्रावण महिन्यात येत नाही? हा जुलै ते ऑगस्ट दरम्यान श्रावण महिना असतो, बरोबर. तर श्रावण महिन्यात कोणता सण येत नाही? यांच्यापैकी नागपंचमी येतो, श्रीकृष्ण जन्माष्टमी येतो आणि रक्षाबंधन देखील येतं. आणि वटपौर्णिमेचा करेक्ट आन्सर आहे, म्हणजे वटपौर्णिमा हे श्रावण महिन्यामध्ये येत नाही. पुढचा प्रश्न 20वा प्रश्न बघा, 1 क्युसेक म्हणजे किती लिटर? 1 क्युसेक म्हणजे किती लिटर? तर ते आहे 28.32 लिटर. 28.32 लिटर पर सेकंड. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न GKचा 26वा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे? निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया थोडक्यात. त्याला आपण काय म्हणतो? निवडणूक आयुक्त म्हणतो, किंवा निवडणूक आयोगाशी संबंधित कोणतं कलम आहे भारतीय राज्यघटनेमध्ये? ते आहे कलम 324. कलम 324 सांगतं, परंतु ऑप्शनमध्ये कुठंच 324 दिलेलं नाही. त्यामुळे शक्यतो मला वाटतं हा प्रश्न कॅन्सल होईल किंवा कॅन्सल व्हायला पाहिजे. कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा भारतीय निवडणूक आयोग याची संबंधित जे काही तरतूद आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये ते कलम 324मध्ये आहेत. पण त्यांनी जर उत्तर फर्स्ट कीमध्ये 315 दिलं असेल तर 315 कलम सांगतं काय? UPSC किंवा MPSC आपण जर नॉर्मली म्हटलं तर. म्हणजेच याचा अर्थ आहे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग यांच्या संबंधित जो काही कलम आहे तो कलम आहे 315 ते 323 यांच्या दरम्यान आहेत राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग. ओके, आणि कमेंटमध्ये पटकन सांगा मला आता UPSC सध्या अध्यक्ष कोण आहेत? UPSCचे सध्या अध्यक्ष कोण आहेत? लक्षात ठेवा, म्हणजे कमेंटमध्ये सांगा. मी MPSC तुम्हाला सांगतो. MPSCचे सध्या अध्यक्ष कोण आहेत? देवानंद शिंदे, लक्षात ठेवा. आणि UPSCचे अध्यक्ष खूप महत्त्वाची व्यक्ती आहेत, ते पण एक शिक्षकच राहिलेले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र म्हणजे CPR हे कोणत्या शहरामध्ये आहे? हे पुण्यामध्ये आहे. महाराष्ट्र पोलीस संशोधन केंद्र कुठं आहे? पुण्यामध्ये आहे. ओके, आणि पुणे संपूर्ण जिल्हा जर तुम्ही बघून गेला असाल तुम्हाला काहीच अडचण नाही हा प्रश्न सोडवायला. आपल्या चॅनलवरती संपूर्ण महत्त्वाचे सर्व जिल्हे आहेत, इन डिटेलमध्ये तुम्ही प्रत्येक जिल्हा बघून जावा. त्यानंतर गीतांजलीचे लेखक कोण आहेत? सोपा प्रश्न, रवींद्रनाथ टागोर. कारण याच काव्यासाठी त्यांना 1913चा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे.
नोबेल शांतता पुरस्कार मिळवणारे किंवा शांतता पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत तर ते आहेत रवींद्रनाथ टागोर, ज्यांना गीतांजलीसाठी 1913मध्ये नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. सॉरी, शांतता नाही शांतता म्हणलो का मी, साहित्य लक्षात ठेवा. सॉरी, साहित्य या क्षेत्रातील त्यांना नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. साहित्य लक्षात ठेवा, कारण ही गीतांजली एक काव्य आहे. रवींद्रनाथ टागोर साहित्याशी संबंधित आहेत. ओके. आणि मला कमेंटमध्ये सांगा आता, शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? महिला असू द्या किंवा जेंट्स असू द्या. ओके. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? कमेंटमध्ये सांगा. आणि 2021चा म्हणजे यंदाचा 2021चा शांततेचा नोबेल पुरस्कार 2 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. एक आहेत मारिया रेसा. दुसरे व्यक्ती आहेत रशियाचे कोण? दिमित्री मुरातोव. ओके. हे 2 व्यक्ती आहेत ज्यांना 2021चा शांततेचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. हे दोघंही पत्रकार आहेत. दिमित्री मुरातोव रशियाचे पत्रकार आहेत. मारिया रेसा हे फिलिपाईन्सचे पत्रकार आहेत. ओके. नोबेल पुरस्कार. आणि बंकिमचंद्र चटर्जी यांचं पुस्तक कोणतं आहे? आनंद मठ हे पुस्तक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, अरविंद घोष यांचं देखील एक पुस्तक, एक काव्यच आहे. ते देखील संपूर्ण जगातील इंग्रजी भाषेमध्ये किंवा इंग्रजीमध्ये सर्वात मोठं काव्य कोणतं असेल तर ते सावित्री नावाचं आहे. कुठलं? सावित्री नावाचं एक काव्य आहे, एक पुस्तक आहे सावित्री नावाचं. हे कोणी लिहिलेलं आहे तर ते अरविंद घोष यांनी लिहिलेलं आहे. सर्वात जास्त ओळी असणारं इंग्रजी भाषेतील कोणतं असेल तर सावित्री, अरविंद घोष. आणि राजा राममोहन राय ज्यांना आपण आधुनिक भारताचे जनक असे म्हणतो. पुढचा प्रश्न, अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट येतं? अहमदनगर ते कल्याण असू द्या किंवा अहमदनगर ते ठाणे असू द्या, एकच ऑप्शन एकच आहे. कुठलं? तर माळशेज घाट. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर आहे. ओके. आणि आंबोली घाट कुठं येतं? हे पहिलं ऑप्शन आंबोली घाट हे येतं कोल्हापूर ते कोणत्या दरम्यान येतं? ठिकाण कुठलं आहे? कोल्हापूर ते सावंतवाडी. ओके. सावंतवाडी, आंबोली घाट. त्यानंतर वरंधा घाट हे कुठे येतं? पुणे टू महाड. पुणे ते महाड दरम्यान येतं वरंधा घाट. खंबाटकी घाट येतं कुठं? पुणे टू सातारा. पुणे ते सातारा खंबाटकी घाट किंवा कात्रज घाट देखील आहे, पुणे ते सातारा. फणी, ओके, ज्याला आपण फणी म्हणतो. फणी चक्रीवादळ कोणत्या वर्षी आलेलं होतं? हे आलेलं आहे 2019मध्ये. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे 2019मध्ये आलेलं आहे फणी चक्रीवादळ. आणि 2020मध्ये कोणतं चक्रीवादळ आलेलं का? आलेलं आहे कुठलं? 2020मध्ये ना अम्फान लक्षात ठेवा. अम्फान हे 2020मध्ये आलेलं आहे. 2021मध्ये कोणतं आलं आहे का? हे आलेलं आहे यास नावाचं. यास हे नाव दिलेलं आहे ओमाननी आणि अम्फान हे नाव दिलेलं आहे थायलंड या देशाने. त्यानंतर ग्लोबल टीचर प्राईज 2020 पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक कोण आहेत? तर सगळ्यांना माहिती असणार क्वेश्चन, ते म्हणजे रणजित सिंग डिसले. जवळपास 9 कोटी रुपयाचा हा पुरस्कार, म्हणजे संपूर्ण जगातील सर्वात बेस्ट टीचर कोण आहेत? तर आपल्या भारतातले, आपले सोलापूरचे आहेत रणजित सिंग डिसले गुरुजी. यांना जागतिक जे काही संस्था आहे, महत्त्वाची संस्था, त्यांना काय म्हणतो आपण, सल्लागार म्हणून देखील त्यांना निवडण्यात आलेलं आहे किंवा त्यांना घेण्यात आलेलं आहे. जे काही बारकोड असतात ना, बारकोड, त्याचा शोध त्यांनी लावलेला आहे पुस्तकावरती, शालेय पुस्तकावर तुम्ही बघितलं असेल. पुढचा प्रश्न बघा, 43वा. खालीपैकी विसंगत जोडी कोणती? बुद्धिमत्तेचं क्वेश्चन आहे, परंतु आपण घेऊयात. 100 वर्ष झालं तर शताब्दी महोत्सव म्हणतो आपण, करेक्ट आहे. 25 वर्ष झालं असेल तर एखाद्या घटनेला तर रौप्य महोत्सव म्हणतो आपण, हे देखील करेक्ट आहे. 50 वर्ष एखाद्या घटने झाले असेल तर त्याला आपण म्हणतो सुवर्ण महोत्सव, हे देखील करेक्ट आहे. चौथा ऑप्शन साहजिकच चुकीचा असणार आहे. 75 वर्ष हीरक महोत्सव नाही. 75 वर्ष एखाद्या घटनेला पूर्ण झाले असेल तर त्याला म्हणतो आपण अमृत महोत्सव. आणि 60 वर्ष झालं असेल तर त्याला म्हणतो आपण हीरक महोत्सव. 60 वर्षाला हीरक महोत्सव, 75ला अमृत महोत्सव. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत, म्हणून आपण आझादी की अमृत महोत्सव नावाचा कार्यक्रम राबवत आहे. पुढचा प्रश्न बघा, 51वा प्रश्न. चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? चांगदेव पासष्टी. आणि हे पुस्तक, हे ग्रंथ लिहिले कोणी? संत ज्ञानेश्वर यांनी. संत ज्ञानदेव किंवा संत ज्ञानेश्वर यांचे पुस्तक आहे चांगदेव पासष्टी. आणि ज्ञानेश्वरी देखील संत ज्ञानेश्वरांचीच आहे, भावार्थ दीपिका ज्याला आपण म्हणतो.
संत ज्ञानेश्वर चांगदेव 65 लक्षात ठेवा. संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठं आहे? आळंदी. संत ज्ञानेश्वरांची समाधी आळंदीला आहे आणि आळंदी पुण्यामध्ये येतं आणि आळंदी हे इंद्रायणी नदीच्या काठी आहे. इंद्रायणी नदीच्या काठी आळंदी. देहू ज्या ठिकाणी जन्म आणि समाधी दोन्हीच पण आहे संत तुकाराम यांचं. देहू हे देखील देहू पुण्यामध्येच येतं आणि हे देखील इंद्रायणी नदीच्याच काठी आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था कशी संबंधित आहे? खूप महत्त्वाची संस्था आहे. कुठली? ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था कशी संबंधित आहे? तर ही संस्था आहे मानवी हक्काशी संबंधित. मानवी हक्क आणि ॲम्नेस्टी इंटरनॅशनल याची स्थापना ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेची स्थापना 1961 मध्ये झालेली आहे आणि याचं मुख्यालय कुठं आहे? ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचं लंडन, जी इंग्लंडची राजधानी आहे. लंडन या ठिकाणी आहे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल याचं मुख्यालय आणि हे मानवी हक्काची ह्युमन राईट्स संबंधित संस्था आहे. ह्युमन राईट्स संबंधित आणखीन एक संस्था तुम्हाला विसरायचं नाही कधीच. कोणती आहे? युनायटेड नेशन्स ह्युमन राईट कमिशन, म्हणजेच UNHRC, युनायटेड नेशन्स ह्युमन राईट कमिशन. याचं मुख्यालय मात्र स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा या ठिकाणी आहे. ओके. UNHRC आणि लक्षात ठेवा कुठलं? ॲम्नेस्टी इंटरनॅशनल. पुढचा प्रश्न, लोकटक तळे कोणत्या राज्यामध्ये आहे? लोकटक सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? हे आहे मणिपूर. मणिपूरमध्ये आहे लोकटक आणि लोकटक या ठिकाणी एक राष्ट्रीय उद्यान देखील आहे, नॅशनल पार्क देखील आहे. कोणतं? केबुल लामजाओ नॅशनल पार्क. केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? तर हे लोकटक सरोवराच्या दरम्यानच आहे, जे मणिपूर राज्यामध्ये येते आणि हे जगातील एकमेव तरंगत राष्ट्रीय उद्यान आहे. हे लक्षात ठेवा. वर्ल्ड अँड ओनली फ्लोटिंग नॅशनल पार्क. ओके. केबुल लामजाओ मणिपूर. राजधानी काय मणिपूरची? इम्फाळ. मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे आणि इम्फाळमध्ये भारतातील पहिलं स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी क्रीडा विद्यापीठ याची स्थापना देखील होत आहे. त्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री कोण आहेत? एन बिरेन सिंग. आणि राज्यपाल कोण आहेत? कमेंटमध्ये सांगा. सुचेता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? सुचेता दलाल हे ॲक्च्युली पत्रकार आहेत, परंतु पत्रकार असताना हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये कोणत्या विषयावरती त्यांचा अभ्यास होता, कोणत्या विषयी त्यांनी लेख लिहित होते? तर ते अर्थशास्त्र, म्हणजे अर्थशास्त्रावरती जे महत्त्वाचे लेख त्यांनी लिहित होते. सुचेता दलाल जे स्टॉक एक्सचेंज मार्केट आहे आपलं, किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्यामध्ये जो काही हे झालेला होता, भ्रष्टाचार झालेला होता, तर त्याचं जे काही उघडपणा करण्यासाठीचा एक महत्त्वाची भूमिका यांचं लाभलेलं आहे. सुचेता दलाल यांना 2006चा पद्मश्री पुरस्कार देखील भेटलेला आहे आणि चमेली जैन पुरस्कार देखील त्यांना भेटलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय क्रीडा दिन कधी असतो? राष्ट्रीय क्रीडा दिवस असतं 29 ऑगस्टला. 29 ऑगस्टच का? या दिवशी असतं मेजर ध्यानचंद यांची जयंती. मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगार यांची जयंती असते 29 ऑगस्टला. राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि मेजर ध्यानचंद यांच्या नावानं भारतातील सर्वात मोठं जे काही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे त्याचं नाव मेजर ध्यानचंद क्रीडारत्न पुरस्कार म्हणतो आपण. ते देखील यंदा 2021मध्ये 12 जणांना देण्यात आलेला आहे. मेजर ध्यानचंद क्रीडारत्न पुरस्कार, खेलरत्न पुरस्कार हे एकूण 12 जणांना देण्यात आलेला आहे 2021चा. ओके. आणि याच्यावरती संपूर्णपणे एक सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही नक्कीच बघून जा. 26 जुलैला असतं कारगिल विजय दिवस. पुढचा प्रश्न, आणि 5 सप्टेंबरला काय असतं? 5 सप्टेंबरला राष्ट्रीय शिक्षक दिवस असतो आणि 16 डिसेंबरला देखील विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे. म्हणजे असे कोणते क्रांतिकारक आहेत? कोण? चाफेकर बंधू. वासुदेव चाफेकर, बाबाराव चाफेकर, त्याचे भाऊ आहेत म्हणून आपण त्याला चाफेकर बंधू म्हणतो आपण. त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे? पुण्यामधील. त्यांचा जन्म झालेला आहे चाफा या गावी आणि चाफा येतं चिंचवडमध्ये. पिंपरी नाही, चिंचवडमध्ये. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे चिंचवड. ओके. चिंचवड लक्षात ठेवा. चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे चिंचवड. त्यानंतर पुढचा प्रश्न कुठला आहे का? उत्तर. ओके. हां, चला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. मराठीच आहे परंतु घेऊयात. 68 क्वेश्चन, नाच रे मोरा या कवितेचे कवी कोण आहेत? ग दि माडगुळकर. ग दि माडगुळकर यांना आपण फक्त गदिमा असं पण म्हणतो, लक्षात ठेवा. ग दि माडगुळकर यांचं पुस्तक आहे, मला वाटतं हे 8वीच्या पुस्तकात असेल यांचा धडा किंवा ही कविता नाच रे मोरा. ग दि माडगुळकर यांना गीत रामायणकार असं पण म्हणतो आपण. गीत रामायणकार ग दि माडगुळकर. पुढचा प्रश्न बघा. हां,
अरुणाचल टेकड्या कोणत्या ह्याच्यात आहेत? नाव जरी अरुणाचल असेल या प्रश्नाला सर्व मुलांनी फसलेलं असेल कदाचित. ओके, अरुणाचल टेकड्या हे आहेत कुठं? अरुणाचल प्रदेशमध्ये नाही, हे तमिळनाडूमध्ये आहेत. त्यांना अण्णामलाई टेकड्या असं पण म्हणतो आपण. अण्णामलाई टेकड्या आणि अरुणाई टेकड्या असं पण म्हणतो आपण ह्याला. तमिळनाडूमध्ये येतं, लक्षात ठेवा. अरुणाचल टेकड्या कुठे आहेत? तमिळनाडूमध्ये. मग अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये कोणत्या टेकड्या आहेत का? हां आहेत. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 टेकड्या आहेत. कुठले कुठले? डाफला, अभोर, मिरी, मिश्मी. डाफला, मिरी, अभोर, मिश्मी या चारी पण टेकड्या कुठे आहेत? अरुणाचल प्रदेशमध्येच आहेत. लक्षात ठेवा. भारतातील उगवत्या सूर्याचा राज्य अरुणाचल प्रदेश. तमिळनाडूची राजधानी काय? चेन्नई. आणि तमिळनाडूचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? ते आहेत RN रवी. त्यानंतर आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद आहे. आंध्र प्रदेशची राजधानी तीन राजधानी आहेत आंध्र प्रदेशच्या. एक अमरावती, दुसरा कर्नूल, तिसरा विशाखापट्टणम. हैदराबाद मात्र तेलंगणाचे आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? YS जगनमोहन रेड्डी. आणि आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन, ज्यांना कलिंग रत्न पुरस्कार देखील यंदाचा भेटलेला आहे. त्यानंतर आहे कर्नाटकची राजधानी काय? बेंगळूर आहे. आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत कोण? बसवराज बोम्मई. आणि थावरचंद गेहलोत हे कर्नाटकचे राज्यपाल आहेत. अरुणाचल प्रदेश मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. आणि BD मिश्रा हे अरुणाचल प्रदेशचे कोण आहेत? राज्यपाल आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, GI जिओग्राफिकल इंडिकेशन ज्याला आपण म्हणतो, भौगोलिक निर्देशांक, ही कोणती मालमत्ता आहे? ही ट्रिप्सच्या अंतर्गत बौद्धिक मालमत्ता आहे. एक करार आहे TRIPS. ओके, ट्रिप्स करार या अंतर्गत बौद्धिक मालमत्ता आहे. GI टॅग महत्त्वाचा देतो आपण, वस्तूला देतो. त्यानंतर एखाद्या उत्पादनाला देत असतो आपण, फळाला वगैरे, तर ते बौद्धिक मालमत्तेत संबंधित आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, हरित लवक हे कशाशी संबंधित आहे? क्लोरोप्लास्ट ज्याला आपण म्हणतो, हरित लवक हे प्रकाश संश्लेषणाशी संबंधित आहे. म्हणजे हिरव्या वनस्पती हे प्रकाश संश्लेषण क्रिया करतात, तर ते अन्न तयार करण्यासाठीचं महत्त्वाचा घटक आहे हरित लवक, प्रकाश संश्लेषण क्रिया. त्यानंतर न्यायमूर्ती NV रमण्णा हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? NV रमण्णा हे 48वे सरन्यायाधीश आहेत. लक्षात ठेवा. 48 आहेत. 47 कोण होते? शरद अरविंद बोबडे. हे होते 47वे. आणि सध्या आहेत 48वे. आणि सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कोणतं कलम आहे का? सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम आहे कलम 124. आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजे न्यायमूर्ती NV रमण्णा यांना किती पेमेंट आहे? वेतन किती असतं सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना किंवा सरन्यायाधीशांना? पेमेंट किती असतो? 2,80,000. 2,80,000 एवढं पेमेंट असतं सरन्यायाधीशांना. आणि जे सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीश आहेत त्यांना असतं 2,50,000. आणि उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांना असतं 2,50,000. आणि उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांना असतं 2,25,000. बघा. आणि कुठं आहे सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय? दिल्लीला. पुढचा प्रश्न, जपानचे चलन कोणते आहे? जपानचे चलन येन. हे खूप वेळेस पेपरला विचारतात. येन हे जपानचे चलन आहे. जपानमध्ये राजधानी टोकियो आहे. टोकियो या ठिकाणी 32वे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि 16वे पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या, तुम्हाला माहिती असेल. टोकियो हे सुमिधा या नदीच्या काठी आहे. सुमिधा. सध्या जपानचे पंतप्रधान कोण आहेत? नवीन पंतप्रधान कोण आहेत जपानचे? तर ते आहेत जपानचे पंतप्रधान कोण आहेत सध्या? बघा, आठवा. अच्छा, तोपर्यंत मी जपानचे सम्राट सांगतो. जपानचे राजे कोण आहेत? नारुहितो हे जपानचे कोण आहेत? हे आहेत राजे. ओके. आणि जपानचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? कमेंटमध्ये सांगा. ओके. सध्या ते मला काय आठवत नाही. नवीन झाले बघा, काहीतरी असंच आहे नाव त्यांचं, असो. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे? सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हे नारा आहे राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजेच NSG, नॅशनल सिक्युरिटी गार्ड. नॅशनल सिक्युरिटी गार्डची स्थापना कधीची आहे? 1984 नॅशनल सुरक्षा गार्डची स्थापना. त्यानंतर पुढचा प्रश्न, या ठिकाणी क्वेश्चन आहे बघा, कुठं? वेगळा गट शब्द ओळखा किंवा गट ओळखा. बीजिंग, न्यूयॉर्क, मोगादिशू आणि पॅरिस यापैकी वेगळा शब्द कोणता असेल? तर याचं उत्तर असायला पाहिजे किंवा आहेच वाटतं मला तरी, न्यूयॉर्क. कारण बीजिंग ही चीनची राजधानी आहे, मोगादिशू ही सोमालिया या देशाची राजधानी आहे, आणि पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे. म्हणजे हे तीन जे आहेत हे राजधानी आहेत. आणि न्यूयॉर्क मात्र खूप महत्त्वाची सिटी आहे. कुठं? अमेरिकेमध्ये महत्त्वाचे शहर आहे न्यूयॉर्क. लक्षात ठेवा. न्यूयॉर्कमध्ये
कशाचं मुख्यालय आहे का? हां, यस, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय कुठे? न्यूयॉर्कला आहे. न्यूयॉर्क कोणत्या नदीच्या काठी आहे? हडसन या नदीच्या काठी आहे न्यूयॉर्क. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न GKचा 94 घेऊयात. तसंच 1 हेक्टर म्हणजे किती एकर? 1 हेक्टर म्हणजे असतं जवळपास 2.5 एकर. 2.4 येतं, परंतु ठीक आहे, 2.47 म्हणण्याऐवजी 2.5 उत्तर या ठिकाणी येईल. 1 हेक्टरला असतं 2.5 एकर.